आता बघा आपण शिक्षण टॉपिक बघितलेला होता. त्यातले सगळे घटक आपण ऑलमोस्ट बघितले. सुरुवातीला कमिटीज बघितल्या, एक ऍक्ट बघितला, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन पाहिले. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या योजना बघितल्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षणाच्या योजना बघितल्या, प्रौढ शिक्षणाच्या योजना बघितल्या, आयसीटीच्या योजना बघितल्या. ओके, त्यानंतर वेगवेगळ्या थिंकर्स लोकांची त्यांच्याबद्दलची मतं आपण बघितलेली आहेत. तर ऑलमोस्ट सगळं आपण त्यात बघितलेलं आहे. एक फक्त घटक राहिला होता, तो म्हणजे इन्स्टिट्यूट्स. तर आता इन्स्टिट्यूट्स आपण थोडक्यात बघणार आहोत. तुमचं हे ऑलमोस्ट GS3 मधला एज्युकेशन हा टॉपिक तिथे तुमचा कम्प्लीट होऊन जातो. ओके, तर आता आपण एनसीआरटी पासून सुरुवात करूया. बघा, तुमच्या समोर आहे एनसीआरटी. आता एनसीआरटी त्यांचा आवडता टॉपिक आहे, तुम्हाला माहिती आहे. दरवर्षी एखादा दुसरा प्रश्न गॅरंटेड येतोच. एनसीआरटी बद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे तर पहिला मुद्दा आपला काय असला पाहिजे, कुठे आहे ती, न्यू दिल्लीला आहे. आणि दुसरा मुद्दा आपला पाहिजे 1 सप्टेंबर 1961 ची स्थापना. 1 सप्टेंबर 1961 विचारून झालेलं आहे. तर सप्टेंबर सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरा त्यांचं जे स्लोगन आहे, किंवा त्याला आपण मराठीत काय म्हणतो, स्लोगनला काय नाव आहे का मराठीत त्याला? ब्रीद वाक्य म्हणू. ओके, विद्या मृत मशुंते. ओके, हे ब्रीद वाक्य ठीक असेल. ओके, घोष वाक्य त्याला म्हणता येईल का आपल्याला? मला वाटतं की ब्रीद वाक्य ठीक आहे. घोष वाक्य म्हणजे घोषणा देण्यासाठी असतं पॉलिटिकल पार्टीचं. ओके, त्याच्यानंतर वरती बघा MHRD, म्हणजे आता कोण झाली ती MHRD? मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, म्हणजे ती झाली एज्युकेशन मिनिस्ट्री. तर एज्युकेशन मिनिस्ट्रीची ती काय आहे? विद्याशाळा आणि संशोधन शाळा आहे. का बरं आहे? एनसीआरटीचं नाव काय आहे? नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला संशोधन पण दिसतं आणि एज्युकेशन पण दिसतं. बरोबर आहे? E फॉर एज्युकेशन आणि R फॉर रिसर्च. त्यामुळे ती काय आहे? विद्याशाळा पण आहे आणि संशोधन शाळा सुद्धा आहे. नावावरूनच तुम्हाला क्लिक होऊन जातं. पुढे रिसर्च अँड अकॅडमिक विंग. तुम्ही अबाउट अस मध्ये गेलात त्यांच्या वेबसाईटवरती तर हे तुम्हाला पहिलंच लाईन दिसेल. ओके, त्याच्यानंतर बघा, या संस्थेचे 7 संस्थांचं एकत्रित करून निर्मिती केलेली आहे. या संस्थेची निर्मिती 7 संस्था एकत्र आल्या होत्या. तर त्या 7 संस्था कुठल्या कुठल्या बघा, खाली लिस्ट केलेली आहे. या संस्था तुम्हाला माहितीच असल्या पाहिजे असं काही गरज नाही. तर त्या वन बाय वन आपण बघूया. पहिली आहे CIE, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन. ही तुम्हाला माहिती पाहिजे. 1947 ची स्थापना. ओके, त्याचप्रमाणे CBTR आहे, CBEVG आहे, DEPSC, NIBE, NFEC आणि NIAVE. याचे फुल फॉर्म गुगल करून तुम्हाला हवे असतील तर लिहून घ्या, अदरवाईज मला याची काही गरज वाटत नाही. ओके, पुढचा घटक संस्था बघा त्याच्या कुठल्या कुठल्या. आता घटक संस्था बघूया. पहिली त्यांची घटक संस्था आहे NI. ओके, NI काय असलं पाहिजे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन. कुठे आहे? न्यू दिल्ली. कधीची स्थापना आहे? 61 ला. कधी आहे? एनसीआरटीची स्थापना आहे त्याच वर्षी याची स्थापना झालेली आहे. दुसरा मुद्दा CIET. कुठे आहे ती? दिल्लीला. स्थापना कधीची आहे? 84 ची. आणि सगळ्यात आवडती त्यांची इन्स्टिट्यूट आहे PSSCIVE. काय आहे? पंडित सुंदरलाल शर्मा. ओके, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन. ओके, व्होकेशनल एज्युकेशनशी संबंधित असणारी ही पंडित सुंदरलाल शर्मांच्या नावाची इन्स्टिट्यूट आहे. ती भोपाळला आहे आणि त्याची स्थापना आहे 93. ओके, वरची काय असली पाहिजे? CIET, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑन एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. ओके, ती कधीची आहे? 84 ची आहे. ऍटलिस्ट या तिन्ही तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यांचं वर्षही लक्षात ठेवा. NIE, CIET आणि तिसरी आहे PSSCIV. सायू म्हणतात त्याला, CIV, सायू. ओके, पुढे याचे रिजनल इन्स्टिट्यूट आहेत. ओके, रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन. ओके, ते कुठे कुठे आहेत बघा. एक आहे अजमेर, दुसरी आहे भोपाळला, आणि या दोन्हींची स्थापना आहे 1962 ला. त्याच्यानंतर म्हैसूर आणि भुवनेश्वर, त्यांची स्थापना आहे 63 ला. आणि चौथी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट, नॉर्थ ईस्टर्न रिजनल इन्स्टिट्यूट ऑन एज्युकेशन. नॉर्थ ईस्टर्न साठीची ही इन्स्टिट्यूट आहे. ती कुठे आहे? शिलाँगला. आणि 1995 ला स्थापन झालेली आहे. मग रिजनल इन्स्टिट्यूट किती ठिकाणी झाले? 5 ठिकाणी झालेले आहेत. तर ते लक्षात ठेवा. MBBS अजमेर, की अजमेरला कुठलं तरी कॉलेज आहे, तिथून MBBS केलं आपला कोणीतरी फ्रेंड वगैरे, असं काही तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या ते लक्षात राहिलं पाहिजे. ओके, ओव्हरऑल तुमचं स्ट्रक्चर लक्षात आलं. ही एनसीआरटी एकतर पहिला फुल फॉर्म काय? नॅशनल काउन्सिल ऑन एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. ओके, तर न्यू दिल्लीला आहे. त्याची स्थापना 1 सप्टेंबर 1961 ला आहे. आणि तिचं घोषवाक्य किंवा ब्रीदवाक्य काय आहे? विद्या मृत बसुंते. ओके, आणि हिला
एज्युकेशन मिनिस्ट्रीची अकॅडमिक विंग अँड रिसर्च विंग म्हणतात, नावातूनच आपल्याला ते क्लिअर होत आहे. ओके, त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या 7 इन्स्टिट्यूट बघितलेले आहोत. ओके, त्याच्यामध्ये बघा CIE एक महत्वाची इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामध्ये त्याचं खालचं वर्ष लिहिलेलं आहे 1945. का? स्वातंत्र्याच्या आधी तिची स्थापना झालेली आहे म्हणून ती मला महत्वाची वाटली CIE. त्याच्यानंतर बाकीचे सगळे सेंट्रल बोर्ड आहेत बघा, CB पासून सुरू होणार आहे, सेंट्रल बोर्ड वगैरे आहेत, त्याची फुल फॉर्म तुम्ही लिहून घ्या तुम्हाला गरज लागली तर. घटक संस्था आपण बघितलो NIE, पहिली आहे NIE, तर त्याची स्थापना 1961 आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एज्युकेशन. त्याच्यानंतर CIET, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑन एज्युकेशनल टेक्नॉलॉजी, न्यू दिल्ली 1984. आणि पंडित सुंदरलाल शर्मा सायू म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑन व्होकेशनल एज्युकेशन भोपाळ 1993. आणि रिजनल इन्स्टिट्यूट कुठे कुठे आहेत? MBBS अजमेरला. M फॉर काय येतं? म्हैसूर. B फॉर भोपाळ. दुसरा B काय असला पाहिजे? भुवनेश्वर. आणि S फॉर शिलाँग. आणि खाली अजमेर तुम्हाला माहिती आहे. याच्यावरून या 5 ठिकाणी रिजनल इन्स्टिट्यूट आहेत. 2 इन्स्टिट्यूट पहिले 62 ला, नंतर 63 ला, आणि सगळ्यात शेवटची नॉर्थ ईस्टर्नला असलेली इन्स्टिट्यूट आहे शिलाँगला आहे 1995. इतकी NCERTची इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. आता त्याच्या पुढे जाऊया आपण. NCERTचे प्रोग्राम्स कुठले कुठले त्यात आपण बघूया. NCERTचे कार्यक्रम बघा. पहिला पॉईंट लिहिला आपण काय? NTS एक्झाम साठीचा लिहिलाय. काय आहे? नॅशनल टॅलेंट सर्च स्कीम आहे ती. त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. एक तर पहिली गोष्ट आहे 1963 ला सुरुवात झालेली आहे NTS एक्झाम, नॅशनल टॅलेंट सर्च स्कीम जी आहे 1963 ला सुरुवात झालेली आहे. मूलभूत विज्ञान म्हणजे फंडामेंटल सायन्सच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे त्याचा पहिला उद्देश आहे. फंडामेंटल सायन्स. तर बाकी काही असेल म्हणजे असं तुम्हाला विचारलं जाईल की हुशार विद्यार्थ्यांना हेल्प करणं किंवा त्यांना स्कॉलरशिप देणं वगैरे असा काय उद्देश आहे का? तर तसं काही नाही. तर फंडामेंटल एज्युकेशन किंवा सायन्सला सहाय्य करायचं आहे त्यांचा पहिला उद्देश. दुसरा आहे शुद्ध विज्ञानात म्हणजेच पुन्हा काय? फंडामेंटल सायन्स मध्येच संशोधनाला प्रोत्साहन देणे. म्हणजे फंडामेंटल सायन्सच्या अभ्यासाला आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे यांचा हा एकमेव उद्देश आहे. एकमेव म्हणण्यापेक्षा महत्वाचा पहिला उद्देश आहे. तर मूलभूत विज्ञान येऊ दे, फंडामेंटल सायन्स येऊ दे किंवा शुद्ध विज्ञान येऊ दे, तिन्ही पॉइंट्स बरोबर असणार आहेत. पुढचा पॉइंट बघा आपल्याला. कुणासाठी एक्झाम असणार आहे? ही 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीची एक्झाम आहे. 11वी, 12वी, पदव्युत्तर शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते. ओके, या 11वी, 12वी, पदवी आणि पदव्युत्तर म्हणजे 10वीला एक्झाम घेतली त्यानंतर त्या मुलाला स्कॉलरशिप मिळत राहते. एक्झामचे सब्जेक्ट कुठले कुठले आहेत बघा. समाजशास्त्र सुद्धा त्याच्यात समावेश केलेलं आहे. आता वरती आपण मूलभूत सायन्स बघितलं तर फंडामेंटल सायन्स म्हटल्यानंतर आपल्याला लगेच सायन्सच आठवतं म्हणजे टेक्निकल सायन्स आठवतं. त्यामुळे समाजशास्त्र वाटणार नाही. तर समाजशास्त्र आहे, अभियांत्रिकी सुद्धा आहे आणि वैद्यकीय सुद्धा आहे. ओके, या 3 विषयावरती ही परीक्षा घेतली जाते. आणि याच्यामध्ये आरक्षण आहे का? आहे. आरक्षण बघा, SC, ST, PS आणि OBC ला आरक्षण नाही. हा एक मुद्दा लक्षात घ्या. पण जसं आपण नवोदय विद्यालय बघितलं तर OBC ला आरक्षण आत्ता दिलो आपण. करेक्ट आहे. 2019 किंवा 20 पासून ते आरक्षण सुरू झालेलं आहे. तर यांना सुद्धा पुढच्या काळात आरक्षण येऊ शकतं. त्यामुळे एक्झामला जायच्या आधी NCERTची एकदा एक्झाम वेबसाईट बघायची, OBC ला ऍड केलं आहे की नाही, ते आतापर्यंत तरी केलेलं नाही. पहिला मुद्दा झाला आपला क्लिअर. दुसरा मुद्दा बघा, ऑल इंडिया स्कूल एज्युकेशन सर्व्हे. ऑल इंडिया स्कूल एज्युकेशन सर्व्हे स्कूलच्या संबंधितली विंग आहे ना NCERT प्राथमिक शिक्षणाच्या संबंधित सगळ्या गोष्टी पाहते, संशोधन असो किंवा ट्रेनिंग असो. ओके, तर सर्वे सुद्धा तेच करतात. इन्व्हॉल्ड इन्स्टिट्यूट बघा. आता यांच्याबरोबर या ऑल इंडिया स्कूल सर्व्हे मध्ये कोण कोण असतं? MOE, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, NCERT आणि NIC. त्यांची जे काय म्हणतात संस्था आहे ना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एज्युकेशन. ओके, या तिघांचा मिळून हा रिपोर्ट असतो. उलटा पण प्रश्न येऊ शकतो की ऑल इंडिया स्कूल एज्युकेशन सर्व्हे कुणाकडनं पब्लिश केला जातो. तर तुम्हाला हे तिन्ही इन्स्टिट्यूट सांगता आले पाहिजेत. ओके, पुढचा मुद्दा आपला आहे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान गणित पर्यावरण मार्गदर्शन कार्यक्रम. ओके, कुठे कुठला आहे? विज्ञान, गणित आणि पर्यावरण. ओके, 1971 ला सुरू केलेलं आहे. जनरली विज्ञान गणित आले की आपण पर्यावरण त्याला जोडत नाही. आपल्याला वेगळे विचारू शकतात काहीतरी. विज्ञान गणित म्हणले की आपण तिथं काहीतरी भाषा जोडू किंवा एखादा समाजशास्त्र जोडू, बट त्याच्यामध्ये पर्यावरण आपण ऍड केलेलं आहे, तेही 1971. ओके,
ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान गणित आणि पर्यावरण प्रदर्शन कार्यक्रम 1971 आपण बघत होतो. सुरुवातीला एनसीईआरटी आणि युजीसी दोघांनी मिळून हा कार्यक्रम सुरू बघते. ओके, आतापर्यंत आपण 3 कार्यक्रम बघितलं, तर रिव्हिजन तुमच्या डोक्यात चालू दे. ओके, एक आहे एनटीसी एक्झाम, ऑल इंडिया सर्वे एज्युकेशन सर्वे, ऑल इंडिया स्कूल एज्युकेशन सर्वे, आणि तिसरा जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान गणित आणि पर्यावरण मार्गदर्शन कार्यक्रम. एनटीसी एक्झाम कधीचे? 1961, सॉरी 63 आहे. एनसीईआरटीची स्थापना 61 ला, 2 वर्षात ही एक्झाम सुरू झाली. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान गणित पर्यावरण प्रदर्शन आहे ते कधीचे? 1971 आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. ते अडोल्ट प्रोनाउन्स मला आजपर्यंत जमलेलं नाहीये, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या. ओके, अडोल्सन्स एज्युकेशन प्रोग्राम तो कधी सुरू केला आपण? 2005 ला. ओके, 2005 ला आपण सुरू केलेलं आहे. 2 मिनिट आपण ओके, चला. एईपी आपण बघत होतो. अडोल्सन्स एज्युकेशन प्रोग्राम 2005 ला सुरुवात केलेली आहे. आणि याच्यासाठी कुणी हेल्प केले बघा? पहिली इन्स्टिट्यूट आहे UNPF, म्हणजे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड, यांनी आपल्याला याच्यात मदत केलेली आहे. आणि एनसीईआरटी आणि या दोघांनी मिळून हा कार्यक्रम राबवलेला आहे. उद्देश काय आहे बघा याचा? नावातून आपल्याला कळतं की याच्याची लागण होऊ देऊ नये आणि लैंगिक शिक्षण देणं आणि सुरक्षित वातावरण तयार करणे. हे 3 उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली आहे 2005 ला. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा त्यांचा 5वा यातला मुद्दा आहे आपला कला उत्सव. कला उत्सव नावाचा त्यांचा अजून एक प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये 9वी ते 12वी पर्यंत मुलांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं जातं. फक्त 9वी ते 12वी पर्यंत. ओके, कारण त्यांना असं वाटत असेल की 8वीच्या आधीच्या पोरांना कला माहिती नाही, त्यामुळे 9वी पासून त्यांनी घेतलेलं आहे. फक्त सरकारी आणि अनुदानित शाळा यांनाच यात समाविष्ट केलेलं आहे. ओके, खाजगी संस्थांचा समावेश याच्यात केलेला नाही. हा एक मुद्दा लक्षात घ्या. ओके, आणि सगळ्यात वरचा मुद्दा काय आहे? शालेय शिक्षणात सहाय्य करणारी ही शिखर संस्था. एनसीईआरटी म्हणली की आपल्याला शालेय शिक्षण, एलिमेंटरी एज्युकेशन, प्राथमिक शिक्षण आठवलं पाहिजे. प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीतली ऑलमोस्ट सगळी कामं एनसीईआरटी द्वारेच केली जातात. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. ओके, 6वा मुद्दा एक आहे बघा साईडला, भाषा संगम नावाचा एक त्यांनी अजून एक प्रोग्राम सुरू केलेला आहे. तो आहे 2021 पासून, सगळ्यात लेटेस्ट आहे 2021 ला भाषा संगम. ओके, शालेय शिक्षणात जास्तीत जास्त भाषा शिकवण्याला प्रोत्साहन द्यायचं हा याचा एक उद्देश आहे. ओके, आणि 7वा मुद्दा आपला आहे नॅशनल अवॉर्ड फॉर इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट फॉर स्कूल अँड टीचर्स इन्स्टिट्यूट. ओके, नॅशनल अवॉर्ड, तर इनोव्हेशन साठी वेगवेगळे जे नॅशनल अवॉर्ड दिले जातात तो सुद्धा त्यातला एक मुद्दा आहे. तर एनसीईआरटीचे आपण बघितलेले किती प्रोग्राम झाले? 7 प्रोग्राम झालेले आहेत. हे एक क्विक रिव्हिजन करू आणि वर्ष सांगा तुम्ही. एनटीएस एक्झाम 1963, ऑल इंडिया स्कूल सर्वे एज्युकेशन एक दुसरा कार्यक्रम आहे. तिसरा जवाहरलाल नेहरू प्रदर्शन कार्यक्रम 1971 आणि सब्जेक्ट कुठले कुठले होते? विज्ञान, गणित आणि पर्यावरण होता. त्यानंतर 4थी आपली योजना होती अडोल्सन्स एज्युकेशन प्रोग्राम. ओके, त्याच्यानंतर आपला पुढचा आहे कला उत्सव कार्यक्रम, आणि त्याच्यानंतर आहे आपला भाषा संगम. भाषा संगम कधीचा आहे? 2021 चा आहे. आणि त्याच्यानंतर नॅशनल अवॉर्ड फॉर इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट फॉर स्कूल्स अँड टीचर इन्स्टिट्यूट, असे वेगवेगळे त्यांचे 7 कार्यक्रम तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर पुन्हा एनसीईआरटीचा अजून एक फक्त एक घटक आहे, तो आपण बघूया. एनसीईआरटीचे कार्य काय काय बघा. शालेय शिक्षण संशोधन, नियोजन, व्यवस्थापन. ओके, संशोधन पण करणार आहेत, ऑफकोर्स नियोजन केलं पाहिजे आणि व्यवस्थापन पण त्यांनी केलंच पाहिजे. हे 3 मुद्दे. पुढचं मॉडेल पाठ्यपुस्तकं तयार करणे. हे तर तुम्हाला माहिती आहे, आपण एनसीईआरटीची पुस्तकच वाचतो. ओके, ही का पुस्तकं तयार करतात? ते स्टेट बोर्डचे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनला किंवा सीबीएसई असो किंवा इतर बोर्ड असू देत, त्यांना एक आदर्श म्हणून ही पुस्तकं तयार केलेली आहेत. त्यांनी ती बनवावीत. ओके, मुख्य उद्देश मुलांनी वाचावीत असा नव्हताच, पण मुळात आता ती युपीएससी वाल्यांनी सुरुवात केली, ट्रेंड सुरू केला. ते म्हणले की बोर्ड तुम्ही काय वाचणार, आम्हीच वाचतो. आणि हेच लोक जाऊन तिकडे त्या बोर्डवरती बसतात, माहितीये ना. त्यामुळे ते एक चांगली पण गोष्ट झालेली आहे. ओके, त्याच्या पुढे बायलॅटरल कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम. काय असतं बायलॅटरल कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम? हे मोस्ट ऑफ कॉलेजेस मध्ये आता तुम्हाला दिसतं बघा, इंजिनिअरिंग कॉलेजेस पण तुम्हाला जाणवतं की आपली पोरं कुठेतरी केन्यात पाठवायचे आणि केन्याचे 2 इकडे आणायचे. ते कल्चरल एक्सचेंज करायचं असतं. ओके,
तुमचं कल्चर आम्हाला आणि आमचं कल्चर तुम्हाला कळलं पाहिजे. मग कॉलेजमध्ये काय होतं, ती दोन पोरं कुठेतरी एका कोपऱ्यात बसलेली असतात, काय एक्सचेंज होत नाही. तर हा जो प्रोग्राम असा आहे आपला. पुढचा आहे पर्यावरण शिक्षण आणि लोकसंख्या शिक्षण. नवोदयामध्ये पण असतं का, जर बाहेरचा देश येतात, स्टेट मध्ये येतात. ओके, येस. के पर्यावरण शिक्षण आणि लोकसंख्या शिक्षण सुद्धा एनसीईआरटीचं कार्य आहे. ते लोकसंख्या शिक्षण तर ऑफकोर्स आलं पाहिजे. तर तुम्हाला वाटेल की यांचं काय काम आहे तिकडं. तर लोकसंख्या शिक्षण आपल्या शाळेमध्ये आहे, शालेय पुस्तकात वाचतो आपण, 8वी 9वीच्या पुस्तकात आहे. पर्यावरण शिक्षण पण आहे. त्याच्यामुळे हे दोन मुद्दे पण आपल्याला लक्षात आले पाहिजे. पुढे बघा, शिक्षकांचं प्रशिक्षण सुद्धा करतात. कुठले कुठले शिक्षक? प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. माध्यमिक उच्च माध्यमिक वाटणार नाही, कारण आपण आतापर्यंत त्यांना फोकस कुठे केले? प्राथमिक शिक्षणापुरतं थांबवलेलं आहे. त्यामुळे माध्यमिक उच्च माध्यमिक पण आहे, 12वी पर्यंत शिक्षण हे बघतात. ओके. त्याच्यानंतर व्यावसायिक शिक्षण. व्यावसायिक शिक्षण आलं पाहिजे का? ज्या अर्थी प्राथमिक शिक्षण आलंय किंवा माध्यमिक शिक्षण आलं त्याच्यामध्ये आपण पॅरलली व्यावसायिक शिक्षण घेतो, त्यामुळे व्यावसायिक शिक्षण पण आलं पाहिजे. तांत्रिक शिक्षण सुद्धा आहे. हे सरप्राइझिंग आहे फक्त. ओके. आपल्याला वाटेल की एनसीईआरटीचा तांत्रिक शिक्षणाशी काय संबंध, ओके, जे पॉलिटेक्निक्स वगैरे आहेत त्यांचा काय संबंध? तर तांत्रिक शिक्षण पण आहे, फक्त उच्च शिक्षण नाही. उच्च शिक्षण कोणाकडे आलं पाहिजे? युजीसी कडे आलं पाहिजे. त्यामुळे इथं उच्च शिक्षण नसायला पाहिजे, बाकीचं सगळं शिक्षण इथं समाविष्ट आहे. त्याच्यानंतर बाल संगोपन बाय डिफॉल्ट आलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं. आता प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं हे कुठलेही इन्स्टिट्यूट असू दे तिच्यासाठी लागू पडेल, जे की प्राथमिक शिक्षणासाठी काम करते. ओके. आता असं जर तुम्हाला मुद्दा दिला असेल तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचं काम काय, आणि त्यात एक पॉईंट असेल की प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण, ते सुद्धा आलं पाहिजे. ओके. कारण त्याचं ते बाय डिफॉल्ट काम आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, विकसनशील देशांतील शैक्षणिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं. हे करतो आपण. बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान या सगळ्या लोकांना आपण हे शिक्षण देत आहोत. ओके. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरणाच्या उद्दिष्टांची ही काय आहे? नोडल एजन्सी आहे. ओके. आलं लक्षात? ओके. तर शिक्षण प्रशिक्षण मध्ये ते तांत्रिक शिक्षण म्हणतो. आता व्होकेशनल एज्युकेशन आपण काय म्हणतो? व्यावसायिक शिक्षण. व्यावसायिक शिक्षणावरचा मुद्दा आहे, त्याबरोबर तांत्रिक शिक्षण पण आहे. त्यामुळेच मला तुम्हाला जो कन्सर्न होता तोही मलाही रेज झाला होता की अरे तांत्रिक शिक्षण कसं काय येऊ शकतं. जर तुम्ही व्होकेशनल एज्युकेशन म्हणतात तर ते एनी हाऊ व्यावसायिक शिक्षण मध्ये आपण कव्हर केलेलं आहेच. ओके. त्यामुळे तांत्रिक शिक्षण सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. कदाचित असं असेल जसं व्यावसायिक शिक्षण पॅरलल देत आहे, काही ठिकाणी तांत्रिक शिक्षण पॅरलल देत असतील, त्यामुळे तांत्रिक शिक्षणाचा मुद्दा आहे. त्यांच्या वेबसाईटवरती मेन्शन केलेलं आहे. हा, तुम्ही 10वी नंतर डिप्लोमाला जाताय, 11वी-12वीला ते पॅरलल समजू शकतो आपण. हे अजून क्लिअर नाही की बाबा तुम्ही कुठले कार्यक्रम घेताय. तांत्रिक शिक्षणाचे कार्यक्रम तुमचे आहेत का एनसीईआरटी सापडत नाहीत. ओके. बट त्यांच्या अबाउट अस मध्ये हा डेटा दिलेला आहे. ओके. ठीक आहे. तर एवढे सगळे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला एनसीईआरटीचा. हे 3 बॉक्स तुम्हाला माहिती झाले तर एनसीईआरटी सफिशियंट. आणि आपण त्याचे संबंधित प्रश्न सुद्धा बघू इथे, आणि तुम्ही जीएस3 मध्ये पण बघणार आहात. त्याच्या बाहेर एनसीईआरटी काही करायची गरज नाही. ओके. आता आपली पुढची एक इन्स्टिट्यूट आहे NUEPA. काय फुल फॉर्म आहे? नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन नावाची एक इन्स्टिट्यूट आहे. ओके. आता तिचा इतिहास बघा. 1962 मध्ये युनेस्कोने शैक्षणिक नियोजनकार व प्रशासकांसाठी आशियाई प्रादेशिक केंद्र स्थापन केलं होतं. कोणी केलं होतं? युनेस्कोनं 1962 ला. काय आहे ते? आशियाई प्रादेशिक केंद्र आहे. तिचा उद्देश काय होता? शैक्षणिक नियोजन आणि प्रशिक्षण करणाऱ्या लोकांसाठीचे ते केंद्र होतं. ओके. त्याच्यानंतर 1963 मध्ये का 69 येते? 1969 मध्ये भारत सरकारच्या ताब्यात ते आलं. 62 ही संस्था 69 ला आपण ती ताब्यात घेतली. शैक्षणिक नियोजनकार व प्रशासकांसाठीचं राष्ट्रीय स्टाफ कॉलेज. बाकी सगळं सेम राहिलं, फक्त आशियाई प्रादेशिक केंद्राचं नाव बदलून आपण केलं राष्ट्रीय स्टाफ कॉलेज. त्यानंतर 1979 ला आपण NIEPA असं त्याचं नामकरण केलेलं आहे. आय म्हणजे काय झालं? इन्स्टिट्यूट आहे ते, अजून सुद्धा ते इन्स्टिट्यूट होतं. ओके. त्याच्यानंतर 2006 ला आपण त्याला डीम्ड युनिव्हर्सिटी घोषित केली आणि आयच्या ठिकाणी यू आलेला आहे. ओके. आले मध्ये तुमच्या लक्षामध्ये पहिल्यांदा 62 ला युनेस्कोची आशियाई प्रादेशिक केंद्र, 69 ला भारतानं त्याला घेतलं आणि त्याला राष्ट्रीय स्टाफ कॉलेज नाव दिलं. 1979 ला NIEPA असं नामकरण केलं, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. त्याच्यानंतर त्याला 2006 ला आपण
डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणून घोषित केलेली आहे. ओके, आता यांचा एक उद्देश बघा काय आहे, इव्हॉल्विंग अ ह्युमन लर्निंग सोसायटी थ्रू अडव्हान्समेंट ऑफ नॉलेज. ओके, आता एखादं इन्स्टिट्यूटच्या खाली जर वाक्य असेल तर ते वाचताना सोपं वाटतं, बट तुम्हाला प्रश्न असा उलटा दिला तर गडबड होणार आहे. इव्हॉल्विंग अ ह्युमन लर्निंग सोसायटी थ्रू अडव्हान्समेंट ऑफ नॉलेज हे कोणत्या इन्स्टिट्यूटचं घोषवाक्य आहे किंवा ब्रीद वाक्य आहे असं म्हणले की आपलं गडबड होऊ शकतं. तर हे कुणाचं आहे, NUEPA आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, दक्षिण आशियातील शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापन क्षेत्रात संशोधन करणारी प्रमुख संस्था आता कुणाची आहे, भारताची आहे, तरी सुद्धा ती दक्षिण आशियामध्ये काम करते. हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, भारताची जरी असली तरी. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, शैक्षणिक धोरण नियोजन व प्रशासनात ती एमफिल आणि PhD चे कार्यक्रम राबवते. आता एमफिल आपण कॅन्सल केलेल्या नवीन पॉलिसीनुसार, पण अजून पण हा प्रश्नात आला आता तरी त्याला चुकीचं करू नका, धोरण आहे ते अजून लागू झालेलं नाही. त्यामुळे एमफिल आणि PhD देते कुठल्या विषयामध्ये, शैक्षणिक धोरण आणि नियोजन. नावातच आहे ना, धोरण आणि नियोजन असं नावच आहे त्यांचं. ओके, आणि याचा एक महत्वाचा मुद्दा आहे, शाला सिद्धी नावाचं वेब पोर्टल. ओके, नावात शाळा आहे पण यांच्या म्हणजे या कार्यक्रमाच्या नावात शाळा आहे पण त्या इन्स्टिट्यूटच्या नावात युनिव्हर्सिटी आहे, त्यामुळे गडबड होऊ शकते. युनिव्हर्सिटीचा आणि शाळेचा काय संबंध असं वाटेल. तुम्हाला असं विचारलं की शाळा सिद्धी पोर्टल कोणाचं आहे तर तुम्ही बाय डिफॉल्ट NCERT लिहून येतं, पण इथं फक्त लक्षात घ्या की NCERTचा संबंध नाही, इथे कोणाचा संबंध आहे, NUEPA चा संबंध आहे. 2015 हे पोर्टल आहे. उद्देश काय आहे त्याचा बघा, स्कूल स्टँडर्ड अँड एज्युकेशनल फ्रेमवर्क त्यांनी तयार केलेलं आहे. स्कूलचं स्टँडर्ड आणि इव्हॅल्युएशन आहे, स्कूल स्टँडर्ड अँड इव्हॅल्युएशन फ्रेमवर्क आहे. NUPA ने विकसित केले आहे, शाळांच्या प्रगतीचे अवलोकन करण्यास ते उपयुक्त आहे. शाळा सिद्धी नावाचं पोर्टल आपण मग लास्ट लेक्चर मध्ये अभ्यासलं होतं. याच्यामध्ये काय होतं, ज्या शाळा लिस्टेड आहेत तिथे ते सगळे त्यांच्या प्रगतीचे अहवाल तिथं टाकत असतात आणि पालकांना किंवा त्या मुलांना सगळी माहिती या शाळा सिद्धी वेब पोर्टल वरती मिळतं. शाळा सिद्धी 2015 इतकं लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपण जाऊया UGC कडे बघा. UGC आता हे तुम्हाला दिसतंय की असे खूप सारे इकडे तिकडे फिरलेले आहेत ते लाईन्स. ह्याला हे करायचा मुख्य उद्देश असतो की आपले माइंड मॅप तुम्ही अभ्यासला असेल, तुम्ही खूप ठिकाणी अभ्यासला असणार. हे अभ्यास करत असताना तुम्ही जर नोट्स अशा काढल्यात ना तुम्हाला हेल्प होईल. याचं कारण असं सांगितलं जातं ते किती योग्य मला माहित नाही, कारण आपल्या ब्रेनचे न्यूरॉन्स सुद्धा असंच फिरतात, त्याचे आकार सुद्धा तसा असतो. एकदम स्ट्रेट वगैरे आपण केलं ना ते थोडंसं बोर्डम वाटतं. तर तुम्ही नोट्स काढताना असं काही केलं तर ते तुमच्या लक्षात राहील. पण एक गडबड असं होते की असं काय दिसलं की कुठून सुरुवात करू वाचायला असं वाटतं, ते एक गडबड होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे मी काही काही ठिकाणी नंबरिंग पण करून ठेवलेलं आहे. तर आपला पुढचा मुद्दा आहे बघा, UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. आता पहिला मुद्दा आपण बघूया, पार्श्वभूमीवरचा. ओके, पार्श्वभूमी 1 नंबर लेफ्ट साइडला. 1944 सार्जंट अहवाल आपण अभ्यासलाय. 1944 सार्जंट अहवालानुसार 2 इन्स्टिट्यूट आपण बघितल्या, कुठल्या कुठल्या होत्या, AICTE आणि UGC. तर 44 त्यांचा अहवाल आला. 45 UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिटीची स्थापना झाली. ओके, त्याच्यानंतर बघा, अलीगड, बनारस आणि दिल्ली युनिव्हर्सिटीचे नियोजनासाठीच तिचा उद्देश होता. सुरुवातीला 1945 युनिव्हर्सिटी ग्रँट कमिटीची स्थापना झाली होती. तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिटीचा उद्देश फक्त 3 युनिव्हर्सिटी होत्या, अलीगड, बनारस, दिल्ली. काय बॅड, बॅड आयडिया, फक्त 3च घेता तुम्ही, बाकीच्या इन्स्टिट्यूट पण घेतल्या पाहिजेत असं ते लक्षात ठेवा. 1945 पासून 1947 काय झालं, सर्व विद्यापीठांचं नियमन करायला सुरुवात झाली 1947 त्याच्यानंतर 48 आपला राधाकृष्ण आयोग किंवा विद्यापीठ शिक्षण आयोग आला. त्यांच्या शिफारसीनुसार 1953 आपण UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची स्थापना केली. आधीचं युनिव्हर्सिटी ग्रँट कमिटी आहे आणि हे कमिशन आहे. कमिटी 45 आहे आणि कमिशन 53 आहे. त्याच्यानंतर 56 मध्ये आपण UGC ला वैधानिक दर्जा दिला. 1956 ला. आता ती एकदम छाती फुलून उभी राहिली. आता बघू आम्ही कसं काम करतो. 1956 तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे, वरच्या साईडला या. थोडीफार UGCची माहिती बघू. त्याच्या राईट साईडला तिचं हेडक्वार्टर कुठं आहे, न्यू दिल्ली. आणि तिचे प्रादेशिक कार्यालय 6 ठिकाणी आहेत. 6 ठिकाणचे प्रादेशिक कार्यालय लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त पुण्यात एक आहे इतकं लक्षात ठेवा. 6 पैकी एक तिचं प्रादेशिक कार्यालय कुठं आहे, पुण्यात आहे. आणि तिचा मोटो काय आहे,
ज्ञान विज्ञान विमुक्त आहे. एनसीईआरटीचं आपण बघितलं काय होतं, विद्या मृतमसून ते, हे ज्ञान विज्ञान विमुक्त आहे. त्यांचं घोषवाक्य सुद्धा काय ते, क्वालिटी हायर एज्युकेशन फॉर ऑल. तर क्वालिटी हायर एज्युकेशन फॉर ऑल मध्ये गडबड कधी होते, त्यासाठी त्यांनी एक प्रश्न पण विचारला. तर त्यांनी टाकलं की क्वालिटी एज्युकेशन फॉर ऑल, आणि दुसरा मुद्दा होता क्वालिटी हायर एज्युकेशन फॉर ऑल. तर आता ही युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन आहे, तर मग हायर एज्युकेशनच आलं पाहिजे. तर नावात हायर एज्युकेशन आलेलं आहे यांच्या, हे इतकं लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे, प्रमुख 3 कार्य त्यांची कुठली कुठली आहेत. एकमेकांना तुम्ही सांगत राहताय की म्यूट करा म्हणून, तर तो इथे समोर माझ्यासमोर मेसेज येतो ना, तेव्हा मला ते बघावं लागतं, दिसतं ते तुम्ही काय प्रश्न विचारला का बघण्यासाठी. सो बाकीचे सगळे कृपया अनम्यूट करा. ठीक आहे, आता फक्त एकाने कुणीतरी सांगा की आवाज क्लिअर आहे असं. ओके, चला युजीसी बघतोय आपण. युजीसी बघितला आपण. पहिला मुद्दा आपला झाला पार्श्वभूमीचा. दुसरा मुद्दा आपण त्यांच्याबद्दलची थोडीफार माहिती बघितली, मोठो वगैरे. आणि आता आपला तिसरा मुद्दा आहे कार्यांकडे आपण जातोय. आता युजीसीची कार्य काय काय ते आपण ते बघूया. उच्च शिक्षण नियोजनाचे प्रस्ताव तयार करणे पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे विद्यापीठ शिक्षण सुधारण्यासाठी उपाय. उच्च शिक्षण आणि विद्यापीठ शिक्षण दोन्ही पॅरलल नावं येऊ शकतात या बाबतीत. पुढे आहे
आवश्यकता भासल्यास कारवाई देखील करते. कशी कारवाई करते? एखाद्या युनिव्हर्सिटीला, कॉलेजेसला ते ब्लॅकलिस्ट मध्ये टाकतात. ओके. त्याच्यानंतर विद्यापीठांना अनुदानाची शिफारस करणे. विद्यापीठांना शिफारस करणे आणि अनुदान देणे दोन्ही मुद्दे योग्य आहेत. ओके. त्याच्यानंतर पुणे, कुणाला शिफारस करते ती? शिक्षण मिनिस्ट्रीला. नवीन विद्यापीठ स्थापण्याबाबत शिफारस करते. ओके. यांचा मुख्य उद्देश शिफारस करण्याच आहे. पुढे त्यांची एक NET म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट असते. ओके. UGC कडनं घेतली जाते NET. नेट सेट तुम्ही बघता तर त्यातली ही नेट आहे. ओके. त्याच्यामध्ये बघा, विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षकांच्या नेमणुकांसाठी UGC आणि CSIR दोघ जण मिळून ही परीक्षा घेतात. ओके. आपल्याला जनरली UGC माहित असतं, पण CSIR ची माहिती नाही, तर ते CSIR सुद्धा यांना इथे मदत करत आहे. पुढचा मुद्दा, 2009 पासून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षकांना नेट अनिवार्य करण्यात आलेलं आहे. 2009 पासून नेट अनिवार्य आहे. ओके. हे त्यांच्या कार्यातले मुद्दे आपण आता बघितलो. त्याच्यानंतर आपला पुढचा त्यांचा मुद्दा बघूया आपण, इंटर युनिव्हर्सिटी सेंटरचा. ओके. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर बघा, इंटर युनिव्हर्सिटी ऍक्सलरेटर सेंटर. हे काय आहे? UGCच्या अंतर्गत युनिव्हर्सिटीच्या मध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी काही आपण इन्स्टिट्यूट डेव्हलप केलेत की जे UGCच्या अंतर्गत काम करतात. त्यातलं पहिलं आहे इंटर युनिव्हर्सिटी ऍक्सलरेटर सेंटर. ते न्यू दिल्लीला आहे. 1984 त्याची स्थापना आहे. दुसरं आहे IUCAA. आयुका म्हणतो आपण, ते आपल्या न्यूज मध्ये खूप वेळा असतं. त्याचा फुल फॉर्म काय आहे? इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रॉफिजिक्स. कुठं आहे ते? पुण्यात आहे. आणि कधी स्थापना? 1988 ची. या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर्स कुठे आहेत आणि कधी स्थापना आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा आपण बघूया, कॉन्सोर्टियम फॉर सायन्स रिसर्च. कुठं आहे ते? इंदोर. ओके. 1989 ची स्थापना आहे. ओके. त्याच्यानंतर चौथा मुद्दा बघा, कॉन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन. ओके. नवी दिल्लीला आहे. एज्युकेशनल कम्युनिकेशन कुठं आहे? न्यू दिल्ली. पाचवा मुद्दा, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद. ओके. इंटरनॅशनल रिलेशन साठीच कुठं आहे? उस्मानिया विद्यापीठाला, हैदराबाद. ओके. त्याच्यानंतर इन्फ्लिबनेट कुठं आहे? अहमदाबादला आहे. इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क असं त्याचा फुल फॉर्म आहे. इन्फ्लिबनेट कुठं आहे? अहमदाबाद. ओके. तुम्हाला पूर्ण IT आता कळलं असेल. व्हॉट्सअपवरती तुम्हाला IT सेलचे मेसेज कुठून येतात? सेंटर कुठे तुमच्या लक्षात आलं असेल आता, तर तिकडूनच सगळे येतात ते. ओके. तर 5-6 इंटर युनिव्हर्सिटी सेंटर आपण बघितलं. एक आहे इंटर युनिव्हर्सिटी ऍक्सलरेटर सेंटर. कुठे आहे? न्यू दिल्ली. स्थापना 1984. आयुकाची स्थापना 1988. स्थापना कुठे आहे? पुणे. त्याच्यानंतर कॉन्सोर्टियम फॉर सायन्स रिसर्च, इंदोर. स्थापना 1989 ची आहे. कॉन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन कुठे आहे? न्यू दिल्ली. त्याच्यानंतर इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबादला. आणि इन्फ्लिबनेट कुठं आहे? अहमदाबादला आहे. ओके. हे 6 इन्स्टिट्यूट तुम्हाला माहिती असतं पाहिजे. आणि त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं आहे यांच्या अंतर्गत येणारं नॅक, की हा आपला 5वा मुद्दा आहे. ओके. नॅक मध्ये बघा, नॅकचा फुल फॉर्म काय? पहिल्यांदा नॅशनल असेसमेंट अँड अक्रिडिएशन काउन्सिल. ओके. स्थापना कधीची? 1994. आणि संस्था कुठे आहे? बेंगलुरूला आहे. आता ते खूप वेळा दिल्ली आपण ऐकत असतो, त्यामुळे एक्झाम मध्ये दिल्लीला पण आपण बरोबर करून जातो, पण हे लक्षात ठेवा बेंगलुरूला आहे. 1994 आणि बेंगलुरू. काल पण बेंगलुरूला एक मोठी कॉन्फरन्स झाली, माहितीये तुम्हाला? काल की परवा झाली? परवा. तर इंडियन पॉलिटिक्सच्या अँगलने ते लक्षात ठेवा. काय नाव झाले त्याला? इंडिया नाव दिलंय. विरोधकांची अलायन्स आहे. त्याचा फुल फॉर्म काय आहे? इंडियन ना? हा, डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स. ओके. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स असं त्यांचं इंडिया त्यांनी असं नाव दिलेलं आहे. तर ते एक्झामला येऊ शकतं. आणि अपोजिटला कोण आहेत? NDA वाले. आता 2 अलायन्स असणार आहेत. आणि इंडियामध्ये किती लोक आहेत आता सध्या? 26 पार्टीज आहेत. आणि NDA मध्ये किती आहेत? 38 पार्टी आहेत. फिर भी शेर अकेला चल रहा है ना? तर हे दोन्ही लक्षात ठेवा, नावं काय आहेत ते. आणि बेंगलुरूची कॉन्फरन्स एक लक्षात ठेवा. ओके. आला तर तुम्हाला आपला कुठला टॉपिक आहे तो राजकीय पक्ष त्या टॉपिक मध्ये येऊ शकतं. ओके. आणि आता मग लगेच काय झालं?
जे काही बीजेपीचे लीडर्स आहेत ते ट्विटरवरती काय करतात, इंडिया काढतायत आणि भारत लावतात. आसामच्या चीफ मिनिस्टर आलेलं, चीफ मिनिस्टर ऑफ आसाम कॉमा इंडिया होता, तर इंडिया काढलं, तिथे काय केलं, भारत टाकलं त्यांनी. ओके, मग आता पुढच्या काळामध्ये स्किल इंडियाची स्किल भारत होईल, मेक इन इंडियाची मेक इन भारत होऊ शकतं. ओके, ठीक आहे. पुढे नॅक. नॅक बद्दल बघा की युजीसीची ती एक स्वायत्त संस्था आहे, युजीसीच्या अंतर्गतच काम करते, पण ती काय आहे, एक स्वायत्त संस्था आहे. पण वैधानिक संस्था आहे का नाही याच्याबद्दल अजून पण कन्फ्युजन आहे. ऍक्च्युली तिच्यासाठी कुठला असा सेपरेट ऍक्ट असला तर आपण त्याला वैधानिक संस्था म्हटलो असतो. बट एक प्रश्न 21 ला येऊन गेलेला आहे, त्यावेळेस तो प्रश्न सॉल्व्ह करताना आपण बघूया. तर एकतर तो GS3 मध्ये, तो GS3 मध्ये प्रश्न सॉल्व्ह करताना बघा तुम्ही, तर आपल्याकडे तो कदाचित येणार सुद्धा नाही. पण आयोगाने त्याला वैधानिक संस्था म्हटलेलं आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आयोगाचं कदाचित असं असेल की युजीसीचा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट अंतर्गत त्याची प्रोव्हिजन आहे, त्याच्यामुळे ती वैधानिक बॉडी आहे. ओके, पुढे युजीसी स्वायत्त संस्था आहे, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विद्यापीठे आणि महाविद्यालये यांचे मूल्यांकन आणि पतमानांकन करणे यांचं काम. नॅकचं काम काय, महाविद्यालयांचं सुद्धा पतमानांकन करणं आणि विद्यापीठांचं सुद्धा पतमानांकन करणं. म्हणजे काय करतं, ग्रेड देण्याचं काम जे असतं. ओके, तुम्ही तुमच्या कॉलेजला ग्रेड, कुठल्याही कॉलेजला तुम्ही व्हिजिट दिल्यानंतर दिसतं बघा, A ग्रेडचं आहे, B ग्रेडचं आहे, ते AAA पासून असे वेगवेगळे ग्रेड सुरू होतात. ओके, मग तुम्ही कधी कधी शाळेत पण अनुभवलं असेल, नॅकवाले आले की लगेच शाळेची गडबड असते, स्वच्छता दिसते, मग सगळीकडे नीट व्यवस्थित दिसतात सगळे लोक, मग खायला प्यायला पण दिलं जातं, ते तेव्हा नॅक आलेले असतात. ओके, ते आल्यानंतर तुम्ही कुणी कॉलेजला आहे की इथं असाल तर त्यांना जाऊन सांगा 1994 बेंगलुरू, म्हणजे त्यांच्या लक्षात राहील त्यांच्या. ओके, पुढचा मुद्दा मूल्यांकन पद्धती बघा काय असतं, CGPA. आता ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटला पण CGPA दिला जातो. ओके, तसंच ही पद्धत आहे. A++ सर्व अधिक पॉइंट आहे. ओके, आणि D सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे. इकॉनॉमिक्स मध्ये पण तुम्ही ते क्रेडिट देणाऱ्या संस्था बघता, त्याच्यामध्ये असं AAA किंवा AA असं मानांकन आहे, तसं यांचं आहे A++. मग एक्झाम मध्ये तुम्हाला असं पण येऊ शकतं की नॅक कडून दिलं जाणारं सर्वाधिक मानांकन A++ आहे, तिथं गडबड शकते. A++ आहे, A++ लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात शेवटचं काय आहे, Dच आहे, D- नाही तर D आहे, तर ते लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूया, IOE कडे जाऊया आपण. 6वा मुद्दा आपला IOE चा. IOE मध्ये काय आहे बघा, इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स. ओके, 2017ला हा प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे, इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्सचा. 10 वर्षात 20 संस्थांना, म्हणजे 10 सरकारी संस्था हव्यात आणि 10 खासगी संस्था हव्यात, त्यांना जागतिक क्रमवारीत टॉप 100 मध्ये आणायचं आपल्याला. तर ते कसं आणायचं याच्यासाठीचा हा प्रोग्राम आहे, इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स 2017ला. ओके, यात जागतिक स्तरावरती टॉप 500 मध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावरती टॉप 50 मध्ये असणाऱ्या संस्थांचीच निवड केली जाणार आहे. म्हणजे जे ऑलरेडी आहेत त्यांना निवड केली की मग बरं पडतं, आमचा उद्देश सिद्ध झाला असं सांगता येतं. त्यामुळे आपण ऑलरेडी असणाऱ्या इन्स्टिट्यूटलाच निवडलेलं आहे. सरकारी संस्थांसाठी 1000 करोडची तरतूद आहे, खाजगींसाठी कुठलीही आर्थिक मदत दिली जाणार नाही. ओके, माजी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मुख्य आयुक्त आहेत N गोपाल स्वामी. या N गोपाल स्वामींच्या समितीच्या शिफारशीनुसार 3 सरकारी आणि 3 खासगी संस्थांना 2018 मध्ये आपण IOE म्हणून घोषित केलेलं आहे, इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स म्हणून आपण घोषित केलेलं आहे. ओके, इथं लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, 17 लक्षात ठेवायचं एक वर्ष. दुसरं, आपण त्यांना टॉप 100 मध्ये आणतोय. तिसरा मुद्दा, 10 निवडायचे, 10 खाजगी 10 सरकारी. आणि चौथा मुद्दा, N गोपाल स्वामी समिती, आणि ते कुणाचे चीफ होते, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ते वाटू शकतं की यांचा काय संबंध आहे शिक्षणाशी. ओके, पण ते असू शकतं, त्यामुळे ते निवडायचं, ते घ्यायचं. आणि 2018ला 3 निवडलेत, तर ते कोण आहेत त्यात आपण नेक्स्ट पेज वरती बघूया. वरचा बॉक्स बघा, 3 सरकारी निवडले होते आपण त्यांनी, गोपाल स्वामींनी, आणि 3 खासगी निवडलेले होते. तर या 3 सरकारी मध्ये बघा, पहिला कोण आहे, IISc बेंगलुरू, त्याच्यानंतर IIT बॉम्बे आणि IIT दिल्ली. हे जे टॉप मधले आहेत तेच निवडलेले आहेत. त्यानंतर खासगी मध्ये बिट्स पिलानी, दुसरा आहे मणिपाल अकॅडमी. ओके, आणि तिसरा आहे जिओ इन्स्टिट्यूट. कुठे माहितीये का, आहे कागदापत्रांवरती आहे, तुम्हाला दिसत नसलं तरी ते आहे आणि तिला द्यावंच लागणार. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया NIRF रँकिंग कडे. NIRF रँकिंगचा दरवर्षी एक प्रश्न असतो, म्हणजे असतो. ओके, तर आता आपण बघू NIRF रँकिंगचा फुल फॉर्म काय आहे,
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. आता गडबड करायची तर तो काही गडबड करू शकतो. तो टाकेल की नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क. तर इन्स्टिट्यूशनल आहे ते रँकिंग फ्रेमवर्क. जसं नीती आयोगाला त्यांनी गडबड केली होती तसंच गडबड करू शकतात. पुढे 2015 मध्ये मिनिस्ट्री ऑफ रिसोर्स डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा एज्युकेशन मिनिस्ट्रीने सुरुवात केलेली आहे रँकिंग. कधी? 2015. युजीसी अंतर्गत हे काम करतं. निरफ कुठं काम करतं? युजीसी अंतर्गत. आता निरफ रँकिंग आहे, काम करतेचा अर्थ काय? एक इन्स्टिट्यूट असणार आहे की जे हे रँकिंग मोजतं. मग ते निरफ नावाचे जे इन्स्टिट्यूट आहे ते युजीसीच्या अंतर्गत आहे. देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्तेनुसार क्रमवारी लावली जाते. आता या खालच्या लाईन मध्ये काय ग्रामॅटिकल मिस्टेक आहे मराठीनुसार सांगा. आहे का? नाहीये. गुणवत्तेनुसार, नुसार शब्दयोगी आहे, शब्दयोगी अव्यय आहे, मग तो त्याला जोडून आला पाहिजे. तर मराठीचा अभ्यास करा. गुणवत्तेनुसार इकून एकमेकाला चिटकून आलं पाहिजे होतं. त्याच्यानंतर पुढे निकष बघा. पहिला आहे त्यांचा निकष, म्हणजे निरपचं रँकिंग करत असताना पहिला निकष कुठला आहे? टीचिंग लर्निंग रिसोर्स, म्हणजे त्या इन्स्टिट्यूटचं टीचिंग कसं आहे, लर्निंग एक्सपिरियन्स आणि रिसोर्सेस कसे आहेत. दुसरा मुद्दा आहे रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिसेस कसे आहेत. तिसरा मुद्दा आहे ग्रॅज्युएशनचे आउटकम्स, म्हणजे किती मुलं पास होतात, किती मुलांना नोकऱ्या मिळतात, ते ग्रॅज्युएशनचं आउटकम, किंवा किती मुलं स्वतःचा बिझनेस सुरू करतात. त्याच्यानंतरचा चौथा मुद्दा आहे तर इन्क्लुझिव्हनेस आहे बघा. ओके, चौथा मुद्दा आहे इन्क्लुझिव्हनेस, सोशल इन्क्लुझिव्हनेस लिहून घ्या इकडे हवं तर. ओके, सोशल इन्क्लुझिव्हनेस. ओके, आता निरप रँकिंगच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर फक्त एक तर ते ओव्हरऑल रँकिंग सांगतात, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी रँकिंग सांगतात. ते सोडून अभियांत्रिकीचं रँकिंग असतं, एमबीएतलं असतं, मेडिकल मधलं असतं, वेगवेगळे रँकिंग त्यांचे असतात. ओके, तुम्ही ऍटलिस्ट ओव्हरऑल रँकिंग तरी लक्षात ठेवायचं आहे. ओके, ओव्हरऑल रँकिंग तुमच्या लक्षात आलं की मग त्याच्या पुढे जावा. आता सध्या आपल्याकडे निरप रँकिंग 2022च आहे. 23 रिलीज झाली असेल तर तुम्हाला करंटच्या अँगलनं ते येईल, तर तो बघून घ्या. आता सध्या आपण 22च्या अँगलनं बघूया. त्याच्यामध्ये बघा ओव्हरऑल रँकिंग मध्ये 2022ला IIT मद्रास 1 नंबरला आहे, IISc बेंगलुरू 2 नंबरला आहे, IIT बॉम्बे 3 नंबरला आहे, IIT मुंबई नाही बरं का, ते अजून सुद्धा बॉम्बेच आहे. का बदललं नाही? काही अशा गोष्टींसाठी आपण पेटंट घेतो, तर पेटंटचं नामकरणामध्ये सुद्धा बॉम्बे असं असतं. जर आपण एकदा काय इकडे नामकरण बदललं आणि पेटंट मध्ये सुद्धा बदललं तर मग ती गडबड होते. मग IIT बॉम्बेच्या नावाने पेटंट दुसरा कोणीतरी घेईल, तुम्ही मुंबई केलं आता तर त्या पेटंटला काही इश्यू येऊ नये म्हणून जनरली अशी काही नावं तशीच ठेवलेली असतात. ओके, त्याच्यानंतर IIT दिल्ली आणि IIT कानपूर, असा हा 5 इन्स्टिट्यूट आहेत. सगळे IITs आहेत आपल्याकडे, आणि 2021ला सुद्धा हेच रँकिंग होतं. हा एक मुद्दा लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी रँकिंग पहिलं कोण आहे? IISc बेंगलुरू. ओके, आणि 2 नंबरला आहे JNU दिल्ली. ओके, 3 नंबरला आहे जामिया मिलिया. ओके, 4 नंबरला आहे जाधवपूर, 5 नंबरला आहे अमृता, आणि 6 नंबरला आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. ओके, किती JNUला नाव दिलं तरी ते टॉपला आहे. नावं किती ठेवा, पण ती टॉप क्लास इन्स्टिट्यूट आहे, युनिव्हर्सिटी आहे, याच्यात काही दुमत नाही. तिथल्या एका, म्हणजे मी 18ला जेव्हा अभ्यास सुरुवात केली तेव्हा थोडा इंटरेस्ट असल्यामुळे न्यूज पाहायचो, नंतर इंटरेस्ट गेला. पण तेव्हा न्यूज मध्ये होतं की युनिव्हर्सिटी मधल्या मुलींनी आंदोलन केलं. कुठल्या? JNU युनिव्हर्सिटी मधलं मुलींचं आंदोलन. मुद्दा काय होता? आम्हाला आरक्षण नको. इफ यू से इक्वॅलिटी देन गिव्ह अस इक्वॅलिटी. आरक्षण का? म्हणजे अशा विचित्र मुली आहेत. तुम्हाला त्यांचा राग येऊ शकतो मुलींना, पण आहेत त्यांच्या. तर ते खूपच पुढच्या लेवलचे विचार करणारे संघटना आहेत, आणि रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावरती तिकडे रिसर्च वगैरे होतो. आणि तुम्ही बघा किती भारी भारी लोकांना त्यांनी दिलेलं आहे. आपले फॉरेन मिनिस्टर तिथून आहेत, JNU. आपल्या फायनान्स मिनिस्टर JNU मुले. त्याच्यानंतर आपले नोबेल पारितोषिक म्हणजे ते अभिजित तिथून, बॅनर्जी तिथून आहे. ओके, मोस्ट ऑफ स्टुडंट्स तिकडूनच आलेले आहेत. म्हणजे ते तसं वातावरण असल्यामुळे तुम्ही जेवढं फ्रीडम देता युनिव्हर्सिटीला तेवढं तिथून चांगली लोक बाहेर पडत असतात. ओके, असो. तर त्यानंतर जामिया मिलिया सुद्धा आता न्यूज मध्ये होती बघा. खूप काही गोंधळ तिथं होता, त्याच्यामुळे ती पण न्यूज मध्ये, ती 3 नंबरला आहे युनिव्हर्सिटी. ओके, हे रँकिंग ओव्हरऑल आणि युनिव्हर्सिटीचं रँकिंग तरी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग तुम्ही अभियांत्रिकीकडे जाऊ शकता. अभियांत्रिकी बघा, IIT मद्रास, IIT दिल्ली आणि IIT बॉम्बे, हे 2022चं चित्र आहे. 23ला बदलून तुम्ही 23ला ते लक्षात घ्या.
MBA मध्ये IIM अहमदाबाद एक नंबरला आहे. कधी कधी बेंगळुरू येतो वरती, कधी कधी अहमदाबाद असतं. ते रस्सीखेच त्याची चालू असते. ओके. आणि IIT मद्रास आणि IISc बेंगळुरू मध्ये पण रस्सीखेच असते. ते कधी कधी खालीवर होतं, तर तेवढं बघून जायचं 22 आणि 23 मध्ये. आणि मेडिकल मध्ये एम्स दिल्ली यांनी आजपर्यंत त्यांचं स्थान सोडलेलं नाही. ओके. इतके इन्स्टिट्यूट लक्षात ठेवा. सुरुवातीला फक्त ओव्हरऑल आणि युनिव्हर्सिटी रँकिंग लक्षात घ्यायचं आहे. की ओव्हरऑल म्हणजे काय, त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट वाले, युनिव्हर्सिटीज आल्या, कॉलेजेस आले, सगळंच आलं. ओके. त्याच्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया बघा, इग्नूकडे. ओके. हे निरप कुणाच्या अंतर्गत बघितलं आपण, युजीसीच्या अंतर्गत. युजीसी अंतर्गत काय काय मुद्दे बघितलं आपण, पार्श्वभूमी बघितली सुरुवातीला, डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर त्यांचा मोटो, हेड सेंटर वगैरे सगळं बघितलं, कार्य बघितली, त्याच्यानंतर त्यांचे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर्स बघितले, 6 सेंटर्स बघितले, नॅक बघितलं, नॅक नंतर IOE बघितलं, IOU नंतर आपण बघितलं निरफ. इतक्या सगळ्या गोष्टी युजीसीच्या अंतर्गत येतात. 2 प्रश्न युजीसी वरती असतात म्हणजे असतात, आणि एखादा प्रश्न आपल्या GS2 ला पकडा. जे 3 मार्कांसाठीचा इतका एक चॅप्टर आहे तो छोटासा. आता इग्नूकडे जाऊया आपण. इग्नूचं नाव काय आहे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. ओके. द पीपल्स युनिव्हर्सिटी असा त्यांचा एक लोगो आहे, द पीपल्स युनिव्हर्सिटी. आणि त्यांचा नॅक थ्रू दिलेलं हे किती आहे मानांकन, A++ म्हणजे टॉपच आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, याची स्थापना कधीची, 1985 ची आहे. इग्नूचा ऍक्ट कधीचा आहे, 85चाच आहे. स्थापना 85, ऍक्ट सुद्धा 85. म्हणजे इग्नू वैधानिक संस्था आहे का, असायला हवी. ओके. त्याच्यानंतर ODL द्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं. ODL म्हणजे ओपन डिस्टन्स लर्निंग. इग्नू कुणासाठी आहे, ज्यांना रेग्युलर कॉलेजेसमध्ये, शाळेमध्ये जाऊन शिकता येत नाही, त्यांच्यासाठी इग्नू काम करते. त्यामुळे ओपन डिस्टन्स लर्निंग मध्ये इग्नूचं खूप मोठं नाव आहे. नॉट ओनली महाराष्ट्र, बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा ती काम करते. सॉरी, नॉट ओनली इंडिया, बाहेरच्या देशात पण ती काम करत आहे. ओके. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 20% विद्यार्थी फक्त इग्नूचे असतात. 20% विद्यार्थी एकमेव इग्नू कडून असतात. हा एक त्यांचा चांगला मुद्दा आहे. आणि त्यांचे प्रोग्राम खरंच चांगले डिझाईन केलेले आहेत. ओके. तुम्ही कधी तुम्हाला उद्या जाऊन कुठलं MA वगैरे करत असेल तर तुम्ही तिथून करू शकता. ओके. आणि खूप चांगला सिलेबस डिझाईन आहे. विशेषतः MA सायकोलॉजी, MA फिलॉसॉफी हे सब्जेक्ट त्यांचे चांगले आहेत खूप. ओके. पुढे बघा, त्यांची 1987 पासून त्यांनी कोर्सेसला सुरुवात केलेली आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्या. ओके. हे विचारलं जाणार नाही, फक्त अबाउट अस मध्ये हा मुद्दा दिसला म्हणून दिले. 85 ला स्थापना आणि 2 वर्षानंतर त्यांचं कोर्सेस सुरू झालेले आहेत. आणि त्यांचं फर्स्ट प्रादेशिक केंद्र कुठं आहे, तिरुवनंतपुरम. आता यांचं सेंटर कुठं आहे, दिल्लीला. तो एक मुद्दा लिहून घ्या, न्यू दिल्लीला त्यांचं सेंटर आहे. आता न्यू दिल्लीला जर त्यांचं हेडक्वार्टर असेल तर त्यांचं प्रादेशिक सेंटर थोडं लांब असलं पाहिजे ना. तर मग त्यामुळे त्याला कुठे नेऊन ठेवलं, केरळामध्ये तिरुवनंतपुरमला नेऊन ठेवलेलं आहे. ओके. पहिलं, आता खूप सारे प्रादेशिक केंद्र, पण पहिलं माहित असलं पाहिजे. त्यानंतर इकडे या, SACODIL, सॅकोदिल. सॅकोदिल काय आहे बघा, इट होस्ट द सेक्रेटरिएट ऑफ सार्क कन्सोर्टियम ऑफ ODL. सार्कचं कॉन्सोर्टियम आहे. SA फॉर सार्क, CO फॉर कॉन्सोर्टियम, DIL फॉर डिस्टन्स लर्निंग. ओके. तर सार्क साठीचं डिस्टन्स लर्निंगचं सेंटर सुद्धा इग्नू मध्येच आहे. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. इतकं सगळं इग्नू मध्ये चालतं. आता पुढे बघूया इग्नूचे कार्यक्रम. मराठी आणि इंग्लिश मिक्स होतं ना कधी कधी, कार्यक्रम्स झालं ते प्रोग्राम्स सारखं. तर आता त्यात बघूया आपण. पहिला मुद्दा आपला आहे DEPSSA. काय आहे फुल फॉर्म, डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम सर्व शिक्षा अभियान. आता तुम्हाला वाटेल की प्राथमिक शिक्षणामध्ये इग्नू काय करतं, तर मग ज्या लोकांना ओपन डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स थ्रू शिक्षण द्यायचं, म्हणजे ऑनलाईन शिक्षण द्यायचं किंवा दूरस्थ शिक्षण द्यायचं, त्याच्यामध्ये सुद्धा प्राथमिक शिक्षण पण आपण देऊ शकतो ना दूरस्थ, तर त्याच्यासाठी इग्नू काम करते. DEPSSA त्यांचा प्रोग्राम 2003 ला त्यांनी सुरू केलेला आहे. SSA प्रोग्राम कधीचा, 2001 चा. तर 2 वर्षानंतर त्यांनी हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. त्याच्यात ते महत्वाचं काय करतात, शिक्षकांचे नीड बेस्ड लोकल स्पेसिफिक ट्रेनिंग दिलं जातं. शिक्षकांना जे ट्रेनिंग द्यायचं असतं प्राथमिक शिक्षकांना, SSA अंतर्गत काम करणाऱ्यांना, तर हे शिक्षण इग्नू कडनं दिलं जातं. पुढचा मुद्दा बघा त्यांचा, हा झाला आपला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे नॅशनल सेंटर फॉर डिसेबिलिटी स्टडीज. हा सुद्धा इग्नू कडे आहे. 2006 ला स्थापन केलंय. SSA चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकलांगांना सक्षम करणं हा त्याचा दुसरा उद्देश आहे.
म्हणजे इग्नूचे SSA म्हणजे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गतले 2 प्रोग्राम, एक आहे टीचर्स ट्रेनिंग आणि दुसरा आहे विकलांगांचं शिक्षण. ओके, दोन्हीची नावं लक्षात ठेवा आणि दोन्हीचं वर्ष लक्षात ठेवा. ओके, टीचर्स ट्रेनिंग कधीचं आहे 2003चं आणि विकलांगासाठीचं 2006चा. हे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. आणि त्याच्यानंतर त्यांचे काही ऑनलाईन किंवा काय म्हणतात त्याला दूरदर्शन आणि किंवा आकाशवाणीचे चॅनल्स बघू आपण. पहिला आहे ज्ञानधारा, ते काय आहे बघा, इंटरनेट चॅनल आहे. दुसरा आहे ज्ञानवाणी, ते काय आहे, रेडिओ चॅनल आहे. ज्ञानदर्शन ते टीव्ही चॅनल आहे. आणि ई ज्ञानकोश हे नॅशनल डिजिटल लायब्ररी आहे. नावावरूनच तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे. ज्ञानधारा म्हणजे इंटरनेट असलं पाहिजे. ज्ञानवाणी, वाणी म्हणजे ऑडिओ, तुम्हाला रेडिओ चॅनल आलं पाहिजे. त्याच्यानंतर ज्ञानदर्शन म्हणजे टीव्ही चॅनल आलं पाहिजे. आणि ई ज्ञानकोश म्हणजे नॅशनल डिजिटल लायब्ररी. हे त्यांचे चारीच्या चारी तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. एक तर ते खालीलपैकी कोणते प्रोग्राम इग्नूचे आहेत असं विचारतील किंवा एखादा प्रोग्राम विचारून हा कुणाचा विचारतील. आणि तुम्हाला खाली सगळे लिस्ट दिले तर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. आणि अजून एक प्रकारचा प्रश्न कसा येऊ शकतो, जोड्या लावायला. एका साईडला हे नावं असतील आणि दुसऱ्या साईडला ते कुठल्या फॉर्मचं आहे ते असेल. ओके, त्यानंतर आपण इग्नू सारखंच आपल्या याच्याकडे जाऊया, YCM कडे. ओके, महाराष्ट्राची ओपन युनिव्हर्सिटी कुठली आहे, YCM. ओके, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, YCM युनिव्हर्सिटी. 1 जुलै 1989 ची स्थापना आहे. ओके, इग्नूची कधी आहे, 85 ची. आणि YCM ची कधीची आहे, 89 ची. आणि YCM चं हेडक्वार्टर कुठे आहे, नाशिकला त्याचं हेडक्वार्टर आहे. आणि यांचं हे काय स्लोगन, ज्ञानगंगा घरोघरी. आणि ह्याचं काय होतं आपलं इग्नूचं, द पीपल्स युनिव्हर्सिटी होतं. ओके, UGCचं काय होतं, परत एकदा बघून घ्या काय काय तिकडे, ज्ञान विज्ञान विमुक्त आहे. आणि यांच्यासाठी काय होतं, विद्यामृतम असून ते सगळ्यांची नावं लक्षात ठेवा. ओके, आणि जमलं तर त्यांचे लोगो पण बघून घ्या. 2015 वगैरे लोगो विचारला जायचा, हा लोगो कुणाचा आहे. हे आता तो प्रश्न येत नाही तरी एकदा बघून घ्या काय आहे तो. ओके, चला UGC YCM बघतो आपण. देशातले हे कितवे मुक्त विद्यापीठ आहे, 5वे. असं येऊ शकतं की YCM हे देशातले पहिले मुक्त विद्यापीठ आहे. पहिले तर नसायलाच पाहिजे, कारण आपल्या आधीच इग्नू आलेले, तर इग्नूच्या आधी पण खूप सारे आलेले आहेत. ते आपण लिस्ट बघणारच आहोत नंतर. तर हे 1989 ला नाशिकमध्ये स्थापन झालेलं देशातलं 5वं मुक्त विद्यापीठ आहे. शैक्षणिक वर्ष बघा यांचं काय आहे YCMचं, 1 ऑगस्ट पासून ते 31 जुलै. आपलं जनरली जून मध्ये सुरू होतं, तर त्यांचं 1 ऑगस्ट पासून सुरू होतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे द कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग कॅनडा 2002 अवॉर्ड ऑफ एक्सलन्स त्यांना मिळालेला आहे. ओके, त्यांच्या वेबसाईट वरती ते दिसतं अबाउट अस मध्ये. ते म्हणतात की कॉमनवेल्थचा आम्हाला एक्सलन्स अवॉर्ड मिळाला 2002 ला, त्यानंतर आम्हाला काही मिळालं नाही ते विचारू नका. तर तेच त्यांनी ठेवलेलं आहे. ते 2002 म्हणजे 20 वर्ष झाली. त्याच्यानंतर पुढे आहे कार्यक्रम. त्यांचे 2 कार्यक्रम आहेत. एक आहे दाई प्रशिक्षण. दाई म्हणजे कोण असते, ते प्रेग्नन्सीच्या वेळेस हेल्प करणाऱ्या ज्या स्त्री असतात त्यांना आपण दाई म्हणतो. तर त्यांचं प्रशिक्षण तिथे होतं. ओके, आणि त्याच्यानंतर आरोग्य मित्र NRHM, तुम्हाला माहिती आहे नॅशनल रुरल हेल्थ मिशन, याच्या अंतर्गत जे आरोग्य मित्र असतात त्यांचं प्रशिक्षण पण इथे घेतलं जातं. आणि यांच्या वेब रेडिओचं नाव काय आहे, यशोवाणी. 2012 ला यशवाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे. ओके, हा, आणि याचा विस्तार जगभर करण्याचे त्यांना मॅन्डेट दिलेला आहे. हे असायला पाहिजे, कुठल्याही इन्स्टिट्यूटला जगभर पसरवता आलं पाहिजे. जे लोक स्वतःच्या बाहेर लिहितात आमची शाखा कुठेही नाही, त्यांना कळलं पाहिजे की आम्ही गडबड करतोय. तुमच्या शाखा वाढल्या पाहिजेत ना. ओके, पुढे आपण जाऊया आता AICT कडे. AICT थोडासा मोठा घटक आहे UGC सारखा, तो आपण बघूया 1 बाय 1. AICT चा फुल फॉर्म काय आहे, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. ओके, आणि स्थापना कधीची आहे, नोव्हेंबर 1945 ची स्थापना आहे. ओके, न्यू दिल्लीला त्यांचं हेडक्वार्टर आहे. आणि त्यांचं घोषवाक्य काय आहे, योगम कर्मस्यु कौशल्यम. ओके, योग कर्मस्यु कौशल्यम म्हणजे काय, नाही, कर्म करण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असलं पाहिजे. कर्म आणि कौशल्याचा तुमचा संगम योग झाला पाहिजे. योगचा अर्थ काय असतो, युज म्हणजे काय ना, एकत्र येणं. युज पासून योग आलाय ना.
तर आपण जे योगा करतो तर योगाचा उद्देश यूज मध्ये काय आहे, मन आणि तन, शरीर आणि मनाला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे योगा. कुणाचा तुमचा योगा वगैरे असेल हॉबी तर ते विचारलं तर तुम्हाला ते योगाचा अर्थ सांगता आला पाहिजे, आणि नसेल तर तुम्ही योगा करत असाल तर ते टाकू शकता, पण ऍटलीस्ट 2-3 तरी योगा करून जावा तिकडे. काही लोकांचा हॉबी नसतोच तिकडे काही, पण असायला पाहिजे. ओके. मुंबईसह 11 ठिकाणी प्रादेशिक कार्यालय आहेत. मुंबई लक्षात ठेवायचं. कुणासाठी? AICTE. आणि पुणे कुठं होतं? एका ठिकाणी आपण बघितलं UGC ला 6 प्रादेशिक केंद्र, त्याच्यातलं एक पुणे होतं. आता AICTEचं कुठे? आपल्या मुंबईला आहे. तेवढाच एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आता आपण त्याच्या पार्श्वभूमीकडे जाऊया. पहिला मुद्दा त्यात बघा, 1943 ला कॅबेनं एक कमिटी कॉन्स्टिट्यूट केली, कॉन्स्टिट्यूशन ऑफ द टेक्निकल एज्युकेशन कमिटी ऑफ द कॅबे. कोण आहे ते? पुन्हा सार्जंट कमिटी आहे. 43 ला त्यांनी अपॉइंटमेंट केली आहे, आणि 44 ला सार्जंट कमिटीचा रिपोर्ट आला. म्हणजे 44 ला स्थापना पण आहे त्यांची, आणि रिपोर्ट पण 44चाच आहे. ओके. तर मग सार्जंट नुसार 1945 ला फॉर्मेशन ऑफ AICTE झालेली आहे. ओके. आणि 1987 ला AICTE ला ऍक्ट बनला, AICTE ऍक्ट 87, आणि त्यांना वैधानिक दर्जा किंवा काय म्हणतात त्याला, लेजिस्लेटिव्ह स्टेटस मिळालेलं आहे. NPE नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 86 मध्ये तशी तरतूद केली होती की तुम्ही त्यांना वैधानिक दर्जा द्या, त्याच्यानुसार ते झालेलं आहे. 2022 ला प्रश्न होता की 1987च्या ऍक्टचा उद्देश AICTE ची स्थापना करणं. याला खूप लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, पण आयोगाने त्याला योग्य म्हटलेलं आहे, कारण स्थापना आधीची आहे, बरोबर आहे. 45 ची स्थापना आहे आणि ऍक्ट नंतरचा आहे. मग त्या अँगलनं खूप लोकांनी विचार केला, पण त्यांनी काय केलंय, जो AICTEचा हा ऍक्ट आहे त्या ऍक्टचा उद्देश उचललाय. त्या उद्देशामध्ये असं लिहिलं होतं की AICTEची स्थापना करण्यासाठी हा ऍक्ट बनवत आहोत. त्यामुळे हे स्टेटमेंट पुन्हा आलं तर त्याला योग्यच म्हणा. ओके. 87च्या कायद्याची स्थापनेचा उद्देश काय होता की AICTEची स्थापना करणे. आता आपण त्यांच्या मॅन्डेट कडे जाऊया. पार्श्वभूमी पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आपला आहे मॅन्डेट कडे. नॅशनल लेवल अपेक्स ऍडवायझरी बॉडी आहे ऑफ फॅसिलिटीज अवेलेबल फॉर टेक्निकल एज्युकेशन. म्हणजे यांचं काम काय आहे? टेक्निकल एज्युकेशन मधलं. प्रत्येकाची कामं वेगवेगळी आहेत. NCERT शालेय शिक्षण, UGC हायर एज्युकेशन, AICTE टेक्निकल एज्युकेशन. ओके. NPE 1986 म्हणजे नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986च्या प्रोव्हिजनच्या पूर्ततेसाठी कार्य करणे त्यांचा दुसरा उद्देश आहे. ओके. स्टॅच्युटरी अथॉरिटी आहे, आलं, वैधानिक बॉडी आहे, 87चा ऍक्ट आहे, फॉर प्लॅनिंग, फॉर्म्युलेशन अँड मेंटेनन्स ऑफ नॉर्म्स अँड स्टँडर्ड्स. ओके. नॉर्म्स अँड स्टँडर्ड कसले? टेक्निकल एज्युकेशनचे. क्वालिटी अश्युरन्स थ्रू द अक्रिडिएशन. अक्रिडिएशन पण करते का AICTE? करते. कसं ते आपण पुढे बघूया. ओके. मॅनेजमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन इन द कंट्री. टेक्निकल एज्युकेशनचं मॅनेजमेंट करण्याचं काम सुद्धा त्याच्याकडे आहे. ओके. ओके. आता बघा तिचे कार्यक्षेत्र, आपला तिसरा मुद्दा आहे. कार्यक्षेत्र कुठले कुठले आहेत बघा. इंजिनिअरिंग, दुसरा आहे टेक्निकल एज्युकेशन, तिसरा आहे फार्मसी, चौथा आहे मॅनेजमेंट, पाचवा आहे हॉटेल मॅनेजमेंट, सहावा आहे आर्किटेक्चर, सातवा आहे अप्लाइड आर्ट्स, आठवा आहे टाउन प्लॅनिंग, आणि नववा आहे केटरिंग टेक्नॉलॉजी. केटरिंग टेक्नॉलॉजी. इतके सगळे मुद्दे त्यांच्या अंतर्गत येतात. तर याच्यातलं तुम्हाला काय वाटू शकत नाही? केटरिंग वाटू शकत नाही, त्याला लक्षात घ्या. ओके. तर केटरिंग सुद्धा आहे, हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा आहे, ती सुद्धा एक टेक्निकलच गोष्ट आहे ना, तर ती सुद्धा आली पाहिजे. जर तुम्हाला कुठे डाऊट येत असेल, लक्षात येत नसेल, तर जे ऑप्शन खाली दिलेत त्याला ऑल ऑफ दी अबव घेऊन जायचं. असं जर प्रश्न आला, एकदा येऊन गेलाय फक्त प्रश्न की कोणकोणत्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित AICTE काम करते, तर हे 9 शिक्षण क्षेत्र तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता आपण जाऊया त्यांच्या काही महत्वाच्या योजनांकडे. बघा. ओके. योजना पहिल्या आहे प्रगती. प्रगती बघितली आपण. तांत्रिक शिक्षणात मुलींचा सहभाग वाढवणे प्रगतीचा मुख्य उद्देश. ओके. डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये ऍडमिशन मिळवणाऱ्या मुलींना आपण स्कॉलरशिप देतो. आपण बघितलं होतं 10,000 स्कॉलरशिप टोटल झाल्या होत्या. प्रत्येक मुलींना 1,000 रुपये दिलं जायचं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपला आहे सक्षम. सक्षम कोणासाठी असलं पाहिजे? दिव्यांगांसाठी असलं पाहिजे. तर तो तिसरा मुद्दा आपला प्रेरणा योजना आहे. प्रेरणा काय बघा, SC STच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे. गेट, GPAT, CMAT आणि GRE.
सारख्या परीक्षा पास होण्यासाठी त्यांना सहाय्य केलं जातं. ओके. आणि पीजी शिक्षणासाठी एंट्रन्स टेस्टच्या अभ्यासासाठी सुद्धा सहाय्य केलं जातं. ओके. आता हे सगळे पीजीच आहेत, वरचे सगळे पीजी साठीच आहेत ना. तर जो कोणी विद्यार्थी या परीक्षा देत आहे तर त्या संबंधित परीक्षेसाठी त्यांना स्कॉलरशिप वगैरे दिल्या जातात किंवा कोचिंग प्रोव्हाइड केलं जातं. ओके. म्हणजे प्रेरणा लक्षात ठेवायचं, SC ST विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण. ओके. त्याच्यानंतर समृद्धी. ओके. आता इथं गडबड काय म्हणते का, उच्च शिक्षण असं दिलंय. जेव्हा उच्च शिक्षण येतं तेव्हा आपल्याला UGC वाटू शकतं, त्यामुळे ती गडबड होऊ दे नका. UGC नाही तर ते काय AICTE आहे. ओके. समृद्धी. समृद्धी काय आहे, SC STच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअप उभा करण्यासाठी मदत. आता स्टार्टअप म्हणजे पुन्हा टेक्निकल काम आलं तर त्या, आणि बघा तुमचं जर कन्फ्युजन होत असेल ना, खालच्या मुद्द्यात बघा, आपण उच्च शिक्षण जे म्हणतोय मागच्या मुद्द्यात प्रेरणामध्ये, जी गेट आहे, GPAT आहे, कॅट आहे, GMAT आणि GRE आहे, हे सगळे टेक्निकल एज्युकेशनचे एंट्रन्स एक्झाम आहेत. इथे काय नेट सेट वगैरे आहे का, नाही. त्यामुळे तुमच्या ते क्लिअर होईल की इथे UGC नाही AICTE आहे. तर 4 लक्षात ठेवा, प्रगती, सक्षम, प्रेरणा, समृद्धी. ओके. प्रगती काय आहे, मुलींना उच्च शिक्षण कसलं, कुठलं, डिप्लोमा आणि डिग्री. ओके. आणि सक्षम विकलांगासाठी किंवा दिव्यांगांसाठी. प्रेरणा SC ST ना हायर एज्युकेशन घेणं. आणि समृद्धी स्टार्टअप साठी, SC STच्या स्टार्टअप साठी. त्यांच्या बाकीच्या योजना आपण बघूया. युवक नावाची एक योजना आहे त्यांची, त्याचा फुल फॉर्म काय बघा, युथ अंडरटेकिंग व्हिजिट फॉर अक्वायरिंग नॉलेज, असं त्याचं फुल फॉर्म काहीतरी आहे. काय आहे नाव, युथ अंडरटेकिंग व्हिजिट फॉर अक्वायरिंग नॉलेज. नॉलेज मिळणार आहे, कुठं जाऊन मिळणार आहे, अटल टनल खाली जायचं आणि तिथून जाऊन नॉलेज घ्यायचं. न्यूज मध्ये बघितलं असेल, अटल टनलचं उद्घाटन करताना अटल टनल मधून प्रधानमंत्री जात होते आणि सगळे न्यूजवाले एका साईडला थांबले होते आणि टनल मध्ये कोणच नव्हतं आणि प्रधानमंत्री हात करत होते. तुम्ही ते बघा युट्यूबला, आज पण तुम्हाला दिसतंय ते. तर ते जे टनेल आहे ते बघायला विद्यार्थ्यांना घेऊन जायचं आहे. आणि आता पाऊस आलाय, ते ब्लॉक केलेलं आहे, त्याच्यात पूर्ण पाणी साठलेलं आहे. 2-3 दिवसापूर्वीच्या न्यूज मध्ये बघा. ओके. मग आता जाऊन त्यांना विद्यार्थ्यांना दाखवलं पाहिजे की बघ, असं टनेल बांधायचं नाही. ओके. तर तो एक उद्देश असला पाहिजे. ते कुठं आहे, हिमाचल प्रदेशमध्ये तो टनेल आहे. पुढे आपला आहे पीजी स्कॉलरशिप. गेट असो किंवा GPAT असो, क्वालिफाईड झालेल्या स्टुडंट्सना मास्टर करण्यासाठीची स्कॉलरशिप सुद्धा यांच्या अंतर्गत दिली जाते. ओके. AICTE कडून. पुढे आहे AICTE डॉक्टरल फेलोशिप. PhD साठी सुद्धा ते फेलोशिप देतात. त्याच्यानंतर आहे PMSSS, म्हणजे काय, प्रधानमंत्री स्पेशल स्कॉलरशिप स्कीम 2012 सुरू केलेली. ही सगळ्यात चांगली स्कॉलरशिप मला वाटते. जम्मू काश्मीर मधील विद्यार्थ्यांना कम्पिटंट करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी, एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वाढवण्यासाठीची ही स्कीम आहे. ओके. पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. याच्यातली गडबड एवढीच आहे आपल्या अभ्यासाच्या अँगलनं, ही कुणाला कुणाला दिली जाते, सामान्य शिक्षण घेणाऱ्यांना, व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना पण दिलं जातं. आता AICTEच्या अंतर्गत आपल्याला वाटणार की सामान्य शिक्षणाचा काय संबंध, याचा सुरुवातीचा उद्देश होता फक्त व्यावसायिक शिक्षण, नंतर बाकीचे शिक्षण ऍड झाले. तरी सुद्धा ही त्यांच्या अंतर्गतच ठेवलेली आहे, AICTEच्या अंतर्गतच आहे. PMSSS, PM स्पेशल स्कॉलरशिप स्कीम 2012. ओके. त्याच्यानंतर आहे SSPCA, सपोर्ट टू द स्टुडंट्स फॉर पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन अब्रॉड. बाहेर जाण्यासाठीच्या कॉम्पिटिशन मध्ये त्यांना सपोर्ट केलं जाणार आहे. याच्यातून इंटरनॅशनल लेवलच्या इंजिनिअरिंग कॉम्पिटिशनसाठी सहाय्य दिलं जातं. ओके. तर या सगळ्या AICTEच्या योजना तुम्ही लक्षात ठेवा. प्रगती, सक्षम, प्रेरणा, समृद्धी, युवक, PG स्कॉलरशिप, AICTE डॉक्टरल फेलोशिप, PMSSS, SSPCA, इतक्या सगळ्या योजना AICTEच्या आहेत. ओके. AICTEचा पुढचा मुद्दा बघूया आपण आता. इतर अजून काही योजना आहेत का, खूप साऱ्या योजना आहेत, ते बघू आपण. नॉर्थ ईस्ट क्वालिटी इम्प्रुव्हिंग प्रोग्राम. ओके. नॉर्थ ईस्ट साठीचा क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम पण आहे. काय, डिप्लोमा डिग्री स्तरावरील अभियांत्रिकी शिक्षण पुरवणाऱ्या संस्थांना पायाभूत सुविधा उभारण्यास मदत केली जाते. हे सिंपल प्रोग्राम आहे. पुढे PMKVY TI, म्हणजे काय, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना फॉर टेक्निकल इन्स्टिट्यूट. TI लक्षात ठेवा, टेक्निकल इन्स्टिट्यूट साठीची योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. 2016-17 सुरू केली होती, त्यावेळेस 3 वर्षासाठी होती. आता एक्सटेंड झाली आहे का नाही, वी डोंट नो, बट सुरुवात 16-17 लक्षात ठेवा. 10 लाख विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी कौशल्य प्रदान करणे याचा एक उद्देश होता. ओके. पुढची त्यांची योजना आहे स्वयंमुख प्लॅटफॉर्म. बघितले आपण स्वयं मध्ये
अनेक इन्स्टिट्यूट होते, त्याच्यामध्ये आपलं एआयसीटीचं पण नाव होतं. फुल फॉर्म काय आहे? स्टडी वे फॉर ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड. ओके. जगातील सर्वात मोठे फ्री ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. कसे आहे ते? फ्री आहे, लो कॉस्ट नाही, फ्री. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. पदवी घ्या किंवा पदव्युत्तर शिक्षण घ्या. ओके. तत्व काय त्यांचं? हे सगळीकडे आहे बघा. ऍक्सेस, इक्वॅलिटी अँड क्वालिटी, हे 3 तत्व तुम्हाला मोस्ट ऑफ इन्स्टिट्यूशनच्या अँगलनं सापडतील. ओके. पुढे आहे स्पाइसेस नावाची एक योजना आहे. काय आहे ती बघा? एआयसीटीची योजना, स्कीम फॉर प्रमोटिंग इंटरेस्ट, क्रिएटिव्हिटी अँड इथिक्स अमंग द स्टुडंट. ओके. इंटरेस्ट, क्रिएटिव्हिटी आणि इथिक्स क्रिएट करणारी ही योजना आहे. ओके. त्याच्या खाली आहे ई शोध सिंधू. बघितलं आपण हे? फ्री ऍक्सेस टू द ई जर्नल्स. शोध सिंधू बघितलं आपण? फ्री ऍक्सेस टू द ई जर्नल आहे, फॅसिलिटेड थ्रू द इन्फ्लिबनेट. जरी एआयसीटी कडून हा प्रोग्राम असला तरी इन्फ्लिबनेट तुम्हाला अवेलेबल करून देत आहे. इन्फ्लिबनेट कुठं होती? अहमदाबादला होती. त्याच्यानंतर बघा, स्वनाथ स्कॉलरशिप योजना. हे स्वनाथ स्कॉलरशिप योजना ही कोणासाठी आहे बघा? अनाथ विद्यार्थी, कोविड मध्ये 1 किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची योजना. ओके. आणि तिसरी आहे सशस्त्र दलातील शहीदांची मुले. ओके. ही त्यांची तिसरी योजना आहे. ओके. डिप्लोमा डिग्री शिक्षणासाठी 50,000 रुपयाची स्कॉलरशिप तुम्हाला दिली जाते. ओके. हे स्वनाथ योजना आहे. ही खरंच चांगली योजना आहे, कारण कोविडच्या काळात खूप लोकांचे पालक गेलेले आहेत, त्यांच्यासाठी 50,000 रुपये आपण देतो. ही चांगली योजना आहे. पुढे आहे मार्गदर्शन नावाची योजना. ओके. त्याच्यामध्ये मार्गदर्शक असे एक आहे आणि मार्गदर्शन इन्स्टिट्यूट असे 2 भाग आहेत त्याचे. एनबीए, जसं आपण मगाशी बघितलं नॅक, तसं एनबीए आहे, ते आपण पुढे बघणार आहोत, जे की एआयसीटीच्या अंतर्गत काम करतं. एनबीए अक्रिडिएशन मिळवण्यास इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूटला मेंटॉर्स कडून गाईड दिलं जातं. ओके. आता ते काही मेंटॉर्स किंवा काही इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यांना तुम्हाला स्टँडर्ड्स कसे असावेत एनबीएचे ते सांगण्यासाठीचा हा प्रोग्राम आहे. मार्गदर्शन केलं जातं अक्रिडिएशन मिळवण्यासाठीचं. पुढे इन्स्टिट्यूट, जवळपासच्या 10 इन्स्टिट्यूटचा ग्रुप करून त्यांना मेंटरशिप केलं जातं. ओके. जसं आपल्याकडे इंडिव्हिज्युअल मेंटरशिप आणि ग्रुप मेंटरशिप असतं ना, मी आता काही ऑफिसर झाल्यानंतर ते सुरू होतो प्रोग्राम, तर तसा हा प्रोग्राम आहे. ओके. हे एआयसीटीच्या योजना. आता आपण एआयसीटीच्या 2 महत्वाच्या प्रोग्राम बद्दल बघूया. एक आहे एनबीए आणि दुसरा आहे ARIIA, आर्या. ओके. एनबीए बद्दल बघू सुरुवातीला. नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रिडिएशन. नॅकचं फुल फॉर्म काय होतं? नॅशनल, आताच बघितलं ना आपण काय होतं? नॅशनल ऍक्रिडिएशन अँड असेसमेंट काउन्सिल. तर त्याचं काय? नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रिडिएशन आहे, ती काउन्सिल आहे आणि हे बोर्ड आहे. ओके. तर त्याची स्थापना कधीची आहे? 94ची आहे. आणि ते कुठं होतं? बेंगळुरूला. हे कुठं आहे? दिल्लीला. आणि याची स्थापना कधी आहे? 94लाच आहे. एनबीची स्थापना सुद्धा 94, त्याची पण 94ला स्थापना आहे. आणि हिला 2010ला आपण स्वायत्तता दिलेली आहे. ओके. एआयसीटीच्या अंतर्गत एआयसीटी ऍक्ट 87 सेक्शन 10U नंतर ही स्थापना झालेली आहे. म्हणजे ही सुद्धा आपण एक प्रकारे वैधानिक बॉडी म्हणू शकतो. जसं लास्ट टाइम त्यांनी नॅकला वैधानिक बॉडी म्हणतो होतं तसं. ओके. पण 2013 पासून ही आता एआयसीटी पासून कम्प्लिटली इंडिपेंडेंट आहे. ऍडमिनिस्ट्रेशन ऍज वेल एज फायनान्शियल तर वेगळी आहे. आधी ती एआयसीटीच्या अंतर्गत होती, बट आता तिचा एआयसीटीशी असा काही संबंध नाही. ती एक स्वतंत्र ऑर्गनायझेशन म्हणून काम करत आहे. ओके. पुढचा मुद्दा बघा. नॅक जसे शैक्षणिक संस्थांचे ऍक्रिडिएशन करते, तसेच एनबीए टेक्निकल प्रोग्राम्स आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे ऍक्रिडिएशन करते. टेक्निकल प्रोग्राम्स असू दे किंवा दोन्ही एकच, म्हणजे शैक्षणिक कार्यक्रम असू दे. प्रोग्राम्स म्हणजे काय? जे तुम्हाला सिलेबस शिकवला जातो त्याचं ऍक्रिडिएशन केलं जातं यांच्याकडनं. डिप्लोमा ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंतच्या या टेक्निकल प्रोग्रामचं ऍक्रिडिएशन नॅक कडनं केलं जातं. एक फक्त फरक लक्षात घ्यायचा, सॉरी एनबीए कडनं केलं जातं. नॅक जी आहे ना, ते इन्स्टिट्यूटचं ऍक्रिडिएशन करते आणि एनबीए कुणाचं करते? प्रोग्रामचं करते. ते पण कुठल्या प्रोग्रामचं? टेक्निकल प्रोग्रामचं करते. ओके. इतका फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघा, एक वॉशिंग्टन करार म्हणून आहे, जो की 1989ला झालेला आहे. त्याच्यामध्ये
इट इज अँड इंटरनॅशनल अक्रिडिएशन अग्रीमेंट फॉर प्रोफेशनल इंजिनिअरिंग अकॅडमिक डिग्री. ओके, इंजिनिअरिंग डिग्रीच्या संबंधितल्या अक्रिडिएशन अग्रीमेंट आहे तो. अक्रिडिएशन अग्रीमेंट, वॉशिंग्टन अग्रीमेंट म्हणजे काय विचारलं गेलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि कुणाशी कनेक्टेड आहे? AICTC ते कनेक्टेड आहे. ओके, जसं आपण मगाशी एक रँकिंग बघितलं, निरप रँकिंग, हे आहे ARIIA, आर्या रँकिंग. तर अटल रँकिंग इन्स्टिट्यूट ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट, इनोव्हेशन अचिव्हमेंट वरती हे रँकिंग दिलं जातं. कधी सुरू आहे? 2019 ला सुरू आहे. ओके, आता त्याच्यातल्या 2021 फक्त रँकिंग आपण बघूया. ओके, 2022 रँकिंग आता आलं असेल करंट अँगलने, तर ते तुम्हाला करंटच्या नोट्स मध्ये मिळेल. आपण निरफ 2022 बघितलं. ओके, जेव्हा या नोट्स काढल्यात तेव्हा 2022 आर्या रँकिंग आलेलं नव्हतं. 21 मला सापडले, तर ते 21 रँकिंग आता इथं बघतोय आपण. इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स अँड सेंट्रल युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर त्यात पहिल्यांदा येतं IIT मद्रास, त्याच्यानंतर IIT बॉम्बे, IIT दिल्ली आणि IIT कानपूर. निरप आणि आर्या दोन्ही रँकिंग समोरासमोर ठेवून अभ्यास करा, नाहीतर तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. दोन्ही एकाच पेजवरती लिहून घ्या आणि कंपॅरिझन करा. ओके, पुढं युनिव्हर्सिटीज, गव्हर्नमेंट एडेड युनिव्हर्सिटीज, पंजाब युनिव्हर्सिटी, दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटीज प्रायव्हेट, कलिंगा युनिव्हर्सिटी, चितकारा युनिव्हर्सिटी आणि लवली युनिव्हर्सिटी. ओके, त्याच्यानंतरचा मुद्दा आपला आहे कॉलेज, गव्हर्नमेंटचे कॉलेज, COEP पुणे, ओके, आणि PSG कॉलेज. ओके, आणि नॉन टेक्निकल मध्ये इग्नूचा नंबर लागतो. कॉलेज प्रायव्हेट मध्ये रायसोनी कॉलेज आहे नागपूरला, ते प्रायव्हेट मध्ये 1 नंबरला येतं. इतके सगळे इन्स्टिट्यूट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आर्या रँकिंगच्या बाबतीत. ओके, सगळ्यात महत्वाचं निरप आहे, त्याच्यानंतर आर्या लक्षात ठेवा आणि दोन्ही पॅरलल लक्षात ठेवा, समोरासमोर लिहून लक्षात ठेवा. ओके, आता सगळ्यात मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट आपल्या संपलेले आहेत. आता छोट्या 3-4 आहेत ते आपण बघून घेऊया. एक आहे NCTE, फुल फॉर्म काय आहे? नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन. टीचर्सच्या एज्युकेशन साठीची ही काउन्सिल आहे. आता त्याच्यामध्ये बघा, त्याचं घोषवाक्य काय आहे? गुरु गुरुत्तम धाम. ओके, गुरु गुरुत्तम धाम त्यांचं घोषवाक्य आहे. त्याचा अर्थ काय ते तुम्ही बघून घ्या, मला अजून काय कळला नाही त्याचा अर्थ. NCTE मध्ये NCTचं ऍक्ट कधीचा? 1993चा. त्याच्यानुसार वैधानिक दर्जा मिळाला आहे आणि 95 पासून ती अस्तित्वात आलेली आहे. 1993चं ऍक्ट 95 ला अस्तित्व. 1973 पासून केंद्र आणि राज्यांना सल्ला देणारी सल्लागार मंडळ म्हणून ती अस्तित्वात होती. सुरुवातीला तिचं अस्तित्व वेगळ्या प्रकारचं होतं, 93 ला ऍक्ट बनवला आणि आताची जी इन्स्टिट्यूट आहे ते 95 पासून अस्तित्वात आलेली आहे. एक नाव, दुसरं लोगो, लोगो नाही त्याला काय म्हणतात, घोषवाक्य, आणि ऍक्ट लक्षात ठेवायचं आणि स्थापना लक्षात ठेवायची. 95 इतकेच मुद्दे याच्यामध्ये येतात, 4च मुद्दे आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडचा पुढचं इन्स्टिट्यूट आहे NCVET. कधीची स्थापना आहे? 2018. आत्ताची लेटेस्ट ऑर्गनायझेशन ती आहे. ओके, नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. ओके, आता 2 इन्स्टिट्यूट आपल्या आधी होत्या, एक होती NCVT आणि दुसरी होती NSDA. NCVTची स्थापना 1956 ची, नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग, NCVT. आणि NCDA 2013 ची स्थापना आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी. ओके, या दोन्ही इन्स्टिट्यूट आहेत, त्यांना आपण मर्ज केलं आणि NCVET आपण बनवलेली आहे. ओके, कुठल्या 2 संस्था? NCVT आणि NSDA. NSDA 2013, NCVT 1956 चे. ओके, कौशल्य विकासाचे शिक्षण पुरवणाऱ्या संस्थांचे नियमन करणे त्यांचा उद्देश आहे. कौशल्य विकास, व्होकेशनल एज्युकेशन. ओके, आता बघा, एक होती व्होकेशनल एज्युकेशनची NCVT, दुसरी कसली आहे? स्किल डेव्हलपमेंटची. मग आता व्होकेशनल आणि स्किल दोन्ही मर्ज झालेलं आहे यांच्यामध्ये. ओके, किमान मानके ठरवणे त्यांचा उद्देश आहे. वर्ष आणि 2 संस्था लक्षात ठेवा, त्याच्यात बाकीचं काही लक्षात ठेवण्याची अशी विशेष गरज नाही. पुढची आपली इन्स्टिट्यूट आहे ITI, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ओके, आता याच्यामध्ये काय करतो आपण? 14 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील मुलांना इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग क्षेत्रातील कौशल्य प्रदान केलं जातं. इंजिनिअरिंग तसेच नॉन इंजिनिअरिंग सुद्धा. आता इथे 14च्या ऐवजी 18 येऊ शकतं, गडबड होईल. 14 का बरं आहे?
RTE राईट टू एज्युकेशन 14 पर्यंत त्याला फ्री शिक्षण द्या, एलिमेंटरी एज्युकेशन प्रत्येकाला मिळालं पाहिजे. त्यामुळे 14 नंतरच तुम्ही ITI ला प्रवेश घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा आपला मुद्दा आहे प्रवेश पात्रता. 8वी ते 10वी प्रशिक्षण कालावधी. म्हणजे एक तर पहिला मुद्दा काय, 8वी ते 10वी नंतर, 8वी पास झाल्यानंतर पण ऍडमिशन घेता येतं, 9वी नंतर पण येतं, तसंच 12वी नंतरचं पण तुम्हाला घेता येतं. ओके. प्रशिक्षण कालावधी किती आहे? 6 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंतचा कालावधी आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे ITI आहेत. काही ITI 6 महिन्याचा, काही वर्षभराचा, काही 3 वर्षाचा पण आहे. तसंच हे ITI आहे. ओके. कोर्सेस पूर्ण झाल्यानंतर 1 ते 2 वर्षाचे अप्रेंटिसशिप करावे लागते. तिसरा मुद्दा. त्यानंतरच NCVT कडून सर्टिफिकेट दिले जातं. कुणाकडून? NCVT कडून सर्टिफिकेट दिलं जातं. ओके. त्याच्या ठिकाणी ते काही वेगळं इन्स्टिट्यूट टाकू शकतात. त्यामुळे NCVT लक्षात घ्या. नियंत्रण बघा, ITI वरती नियंत्रण कुणाचं आहे? राज्य शासन. नियमन मात्र कोण करते? केंद्र सरकार करत आहे. डायरेक्ट कंट्रोल राज्याचा असतो, बट नियमन करण्याचा अधिकार जो आहे तो केंद्रांना आहे. डायरेक्ट कंट्रोल राज्यांचा असतो. 1995 मध्ये महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय आहे की प्रत्येक तालुक्यात एक ITI स्थापन करणे. ओके. 1995 हे एक वर्ष लक्षात ठेवा. ओके. पुढं तुमच्या सिलेबसमध्ये हा एक IMC नावाचा पॉइंट आहे, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी. आता याचं कन्फ्युजन खूप वेळा इन्स्टिट्यूट मेडिकल कमिटी किंवा इंडियन मेडिकल काउन्सिल असं वेगवेगळी कन्फ्युजन होतं, कारण त्यांनी IMC असंच दिलं, पण ते आहे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी. ओके. ITI शिक्षणात उद्योग क्षेत्राचा सहभाग करणे. ITI शिक्षणामध्ये जे ITI मध्ये शिकवलं जातं त्याच्यामध्ये उद्योगांचा समावेश झाला पाहिजे. का बरं? जे उद्योगांना आता हवाय ते तुम्ही शिकवलं पाहिजे. पुढे राज्य शासन ही समिती गठीत करते. हा एक मुद्दा लक्षात घ्या. ही समिती असते, त्याला राज्य शासन गठीत करत असतं. अध्यक्षांची नेमणूक, अध्यक्ष पण त्याला एक असतो, आणि त्याची नेमणूक सुद्धा राज्य शासनच करतं. आणि अध्यक्ष कोण असतो? उद्योगाच्या क्षेत्रातील एक प्रतिनिधी याचा अध्यक्ष असतो. आता हे प्रत्येक ITI साठी एक अशी समिती असते. तसंच नॅशनल लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवलला पण कमिटीज असतात. त्यांचं काम असतं की उद्योगांना ITI कडून काय अपेक्षित आहे सांगणं. त्यामुळे त्यांचा अध्यक्ष पण कुठून येतो? उद्योगांमधूनच येतो. आणि कमिटी स्थापन करणं आणि अध्यक्ष नेमणूक करणं हे राज्य शासनाचंच काम आहे. IMC ने संबंधित ITIच्या विकासासाठी प्रयत्न करणे आणि वित्त पुरवठा करणे अपेक्षित आहे. एकतर विकासासाठी प्रयत्नशील आणि वित्त पुरवठा सुद्धा करायचा आहे. ओके. हे झालं आपलं IMC. तर आपले असे 10 इन्स्टिट्यूट आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर अशी एक हायपोथेटिकल इन्स्टिट्यूट पण तुमच्या सिलेबसमध्ये आहे, जी अजून अस्तित्वात आली नाही. आयोगाला वाटलं होतं की येऊन जाईल, त्यामध्ये त्यांनी सिलेबसमध्ये टाकलेला आहे. तो सिलेबस त्यांनी अपडेट पण केलेला नाही, तो तसाच त्यांनी ठेवलेला आहे. त्याच्यावरती प्रश्न अजून आला नाही, पण असं इनडायरेक्ट रेफरन्स आलेला आहे. तो आपण ते बघूया. HECI नावाचे एक इन्स्टिट्यूट आहे, प्रस्तावित लिहिले बघा पुढे. HECI, हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया. कुठं बघितलं आपण हे? एस्पाल कमिटीमध्ये पण बघितलंय आणि नवीन पॉलिसीमध्ये पण बघितलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, त्यांनी काय सांगितलं की उच्च शिक्षणाशी संबंधित नियामक यंत्रणा ज्या आहेत सध्या अस्तित्वात असणाऱ्या, कुठल्या? UGC, AICTE आणि NAC यांना एकत्रित करून हे कमिशन स्थापन केले जाणार आहे, असं अपेक्षित होतं. यांना सगळ्यांना मर्ज करा आणि एकच कमिशन स्थापन करा. ओके. 4 स्वायत्त संस्था, चार घटक संस्था स्वतंत्र व स्वायत्त असणार आहेत. तर त्या कुठला आपण ते पुढे बघूया. त्याच्या आधी इकडे बघूया, नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 2020 मध्ये याची शिफारस केलेली आहे. 2020 मध्ये शिफारस केलेली आहे त्याची. मर्ज होणार नाही. याच्यामध्ये खूप साऱ्या संस्था, या 3च आहेत का? आधी तशा होत्या की या 3 मर्ज करायच्या, त्यात अजून काही संस्था ऍड झालेल्या सुद्धा आहेत. ओके. आता कुठल्या मर्ज होणार नाहीत तेवढ्याच बघा. ICAR काय आहे? इंडियन काउन्सिल ऑन ऍग्रिकल्चरल रिसर्च. NCTE, नॅशनल काउन्सिल ऑन टीचर्स एज्युकेशन. NCVET 2018 ला स्थापन झालेली, व्होकेशनल एज्युकेशनल ट्रेनिंग. VCI, वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया. COA, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर. या संस्था मात्र याच्यात मर्ज होणार नाही. ओके. या संस्था प्रोफेशनल स्टँडर्ड सिंग बॉडीज म्हणून काम करणार आहेत. या संस्था आहेत ना, प्रोफेशनल सिंग बॉडी म्हणून फक्त काम करते. याचा उद्देश काय होता? हायर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आपल्याकडे खूप जास्त संस्था झाल्या, त्याच्याऐवजी एकच बॉडी आपण तयार केली पाहिजे की ज्याच्याकडे
सगळ्या इन्स्टिट्यूटचं रेग्युलेशन स्टँडर्ड फॉर्मेशन असलं पाहिजे, हा त्याचा मागचा उद्देश आहे. येत्या काही काळामध्ये हे असं येऊ शकतं. आपण अशी एक कमिटी बघितली होती, कुठली, कस्तुरी रंजन, त्यांनी काय सांगितलं, याला घटनात्मक दर्जा द्या. हा पॉईंट बघितला आपण, तर इतकं महत्व त्यांनी त्या कमिटीनं दिलेलं होतं. आता याच्या अंतर्गत 4 संस्था येणार, त्या कुठल्या कुठल्या बघा. पहिलं, नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल असणार आहे, जे काय करेल, मेडिकल आणि लीगल एज्युकेशन सोडून इतर सर्व हायर एज्युकेशनचे नियम करेल. कुणाला वगळले, मेडिकलला आणि लीगलला वगळले. बाकी सगळ्या शिक्षण संस्थांचं किंवा शिक्षणाचं नियोजन करण्याचं काम या संस्थेकडे असणार आहे. पुढे आहे नॅक, NAC. आपलं NAAC होतं, हे फक्त NAC आहे, नॅशनल अक्रेडिएशन काउन्सिल, ह्याच्या अंतर्गतच काम करेल. तिसरं आहे आपलं HEGC, हायर एज्युकेशनल ग्रँट काउन्सिल, हे कुणाचं काम करेल, UGCचं काम करेल. त्याच्यानंतर चौथा आहे GEC, जनरल एज्युकेशन काउन्सिल. याच्यामध्ये आहे नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क तयार करणे आणि स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क तयार करणे. प्रत्येकाचे वेगवेगळे कामं असणारे 4 संस्था याच्या अंतर्गत येणार आहेत. अशा प्रकारे आपल्या पहिल्या GS3 मधल्या सगळ्या इन्स्टिट्यूट झाल्या आहेत, पहिल्या टॉपिक मधल्या. आता आपला पुढचा एक मुद्दा आहे विद्यापीठांचा. विद्यापीठांवरती सुद्धा तुम्हाला GS2 ला सुद्धा प्रश्न असतो आणि GS3 ला सुद्धा प्रश्न असतो, ते दोन्हीकडे प्रश्न असतो. तर तो आपण बघूया आता. केंद्रीय विद्यापीठ, सुरुवातीला आपण बघूया केंद्रीय विद्यापीठे. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऍक्ट कधीचा आहे, 2009चा ऍक्ट, लक्षात ठेवा. 2022 मध्ये देशात एकूण 55 केंद्रीय विद्यापीठे होती 2022 ला. आताची काय स्टेटस आहे, एकदा तुम्ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन वरती जाऊन ती संख्या बघणार आहात. परीक्षेला जाईपर्यंत तुम्ही हे सर्च करत राहायचं. आता सध्या तरी 55 आहेत. त्याच्या पुढे बघा, सिंधू सेंट्रल युनिव्हर्सिटी नावाची एक युनिव्हर्सिटी आहे, ज्याची स्थापना 2019 ला केलेली आहे. हे लेटेस्ट युनिव्हर्सिटी आपण बघतोय, आता नुकतेच स्थापन झालेली. तर बिल पास केले आपण 21 मध्ये, आणि ती युनिव्हर्सिटी लडाख मध्ये असणार आहे. अजून अस्तित्वात आली आहे का नाही हे माहित नाही, बट त्याचं बिल पास झालेलं आहे. आणि सिंधू सेंट्रल युनिव्हर्सिटी कुठे असणार आहे, लडाख मध्ये असणार आहे. तिथून सिंधू नदी वाहते का, लडाख मधून वाहते ना, त्यामुळे सिंधू त्यांनी त्याचं नाव दिलेलं आहे. पुढे नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी कुठे आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, 2020 मध्ये स्थापित होणार आहे, तिरुपतीला. त्याच्यानंतर आपलं पुढची युनिव्हर्सिटी आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेश. कुठं आहे ती, अनंतपुरम. आणि सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेश कुठं आहे ती, विजिंगरम. विजिंगरम मध्ये 2019 ला या वरची आणि खालची इन्स्टिट्यूट स्थापन केलेली आहे. तिन्ही सुद्धा इन्स्टिट्यूट कुठे आहेत, आंध्र प्रदेशला. का बरं, 2019 ला आंध्रा वेगळा झाला, तेलंगणा आंध्राची आपण त्यांना दोघांना सेपरेट केलं, त्यावेळेस यांना आपण या 3 इन्स्टिट्यूट दिलेले आहेत. कुठल्या कुठल्या बघा, सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी आंध्र प्रदेश, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेश आणि सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी, अशा 3 युनिव्हर्सिटी आंध्रासाठी आहेत. खालच्या दोन्ही 1900 आहेत आणि वरची जी आहे ती 2020 ची आहे. महाराष्ट्रात बाबतीत बघूया आपण, सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय कुठं आहे, वर्धा, 1997. ब्रीदवाक्य काय, ज्ञान शांती मैत्री. ज्ञान शांती आणि मैत्री. त्याच्यानंतर सर्वाधिक केंद्रीय विद्यापीठे असणारी राज्य कुठले आहेत बघा. एक आहे न्यू दिल्ली, तर त्याला तुम्ही राज्य समजलं तर किती आहेत तिथे, 7. 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश, 6. 3 नंबरला आहे बिहार, 4. UP आणि बिहार मध्ये जास्त युनिव्हर्सिटीज आहेत. पुढचा मुद्दा आपला आहे लँग्वेज युनिव्हर्सिटीज. आता इतक्या सगळ्या आपण 55 सेंट्रल युनिव्हर्सिटी बघितल्या, त्याच्यातल्या काही लँग्वेज युनिव्हर्सिटी आहेत त्या आता आपण बघूया. तर लँग्वेज युनिव्हर्सिटी मध्ये बघा, पहिली जी आहे ती राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती, बघितलं आता आपण. नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी तिरुपती आंध्र प्रदेश मध्ये 2020 ला स्थापन झालेली आहे. राष्ट्रीय संस्कृत संस्थान कुठं आहे, दिल्लीला. आता दोन्ही सुद्धा सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आहेत, एक आहे तिरुपतीला, एक आहे दिल्लीला. पुढे लाल बहादूर राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, ते सुद्धा कुठे आहे, म्हणजे 3 झाल्या संस्कृत संबंधीतील 3 युनिव्हर्सिटी आहेत. 2 दिल्लीला आणि 1 तिरुपतीला. एकाचं नाव आहे लाल बहादूर शास्त्री. त्याच्यानंतर
मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ कुठं असणं अपेक्षित आहे? हैदराबादला. ओके. इंग्लिश आणि परकीय भाषा विद्यापीठ कुठं आहे? हैदराबादला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय कुठे आहे? वर्धा. ओके. त्याच्यानंतरचा आपला पुढचा पॉइंट आपण बघूया, काही विशेष केंद्रीय विद्यापीठांबद्दलचा. ओके. राजीव गांधी युनिव्हर्सिटी कुठे आहे? इटानगर. जर तुम्हाला युनिव्हर्सिटी विचारली आणि जर लोकेशन विचारलं असेल जोडायला म्हणजे तर हे माहिती असलं पाहिजे. राजीव गांधी युनिव्हर्सिटी इटानगर, अरुणाचल प्रदेश. पुढे तेजपूर युनिव्हर्सिटी सोनीपत, आसाम मध्ये आहे. ओके. महात्मा गांधी सेंट्रल युनिव्हर्सिटी मोतीहारी, बिहार. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सेंट्रल एग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी पूसा, बिहार. गुरु घासीदास विश्वविद्यालय बिलासपुर कुठे आहे? छत्तीसगड. डॉक्टर हरिसिंग गौर विद्यालय सागर, एमपी. इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सिटी अमरकंटक, मध्य प्रदेश. ओके. नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी कौतुक, मणिपूर. ओके. नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी शिलॉंग, मेघालय. इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी उथंडी, चेन्नई. बाबासाहेब भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी लखनौ. हेमवती नंदन बहुगुणा गढ़वाल युनिव्हर्सिटी उत्तराखंड. ओके. काही युनिव्हर्सिटी अशा आहेत की तुम्हाला ते अंदाज येऊ शकते की कुठल्या राज्यात आहे, पण ज्या काही अशा आहेत की नावावरून कळत नाही, तर त्या युनिव्हर्सिटी खाली आपण लिस्ट केलेल्या आहेत. आता आपण स्टेट ओपन युनिव्हर्सिटीकडे आपण जाऊया. स्टेट ओपन युनिव्हर्सिटी आपल्या देशात किती स्टेट ओपन युनिव्हर्सिटी आहेत? 16 स्टेट ओपन युनिव्हर्सिटीज आहेत. ओके. एक आहे केंद्रीय ओपन युनिव्हर्सिटी इग्नू. ओके. स्टेट ओपन युनिव्हर्सिटी 16 आणि एक केंद्रीय ती इग्नू वाली. टोटल ओपन युनिव्हर्सिटी किती झाल्या? 17. ओके. आता बघूया त्याच्यामध्ये 15th वाली जी आहे ना, सॉरी त्याला पकडून 16 बरं का, 17 नाही. 15+1 करा, 16 आहे. ओके. 15th वाली जी आहे गुरु नानक ओपन युनिव्हर्सिटी पटियाला आणि 16th आहे श्री नारायण गुरु ओपन युनिव्हर्सिटी कोलम. या दोन युनिव्हर्सिटी लेटेस्ट आहेत, त्या लक्षात ठेवा. गुरु नानक ओपन युनिव्हर्सिटी पटियाला 2019 ला स्थापन झालेली आहे आणि नारायण गुरु ओपन युनिव्हर्सिटी कोलम ऑक्टोबर 2020 ला स्थापन झाली. एक पंजाबमध्ये आणि केरळमध्ये, खालची केरळमध्ये. ओके. तर हे दोन्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा पहिली ओपन युनिव्हर्सिटी कुठली आहे? डॉक्टर B.R. आंबेडकर मुक्त विद्यापीठ. डॉक्टर B.R. लक्षात ठेवा बरं का. काही ओपन युनिव्हर्सिटीची नावं बाबासाहेब आंबेडकर असं पण आहे, तर हे B.R. असंच नाव आहे त्यांचं. B.R. आंबेडकर मुक्त विद्यापीठ 1982 कुठे आहे? हैदराबाद. दुसरी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ 85 न्यू दिल्ली, म्हणजे ही नॅशनलला स्थापन झालेली 2 नंबरला आहे. त्याच्या आधी स्थापन झालेली B.R. आंबेडकर आहे. ओके. नालंदा मुक्त विद्यापीठ पटना 87 ला स्थापन झालेली आहे. ओके. वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ कुठे आहे? 87 कोटा. ओके. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 89 नाशिक. आपण 5 नंबरला आहोत. आपलं 5th नंबर आणि आपल्या वरचे 4 तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. या राज्यांमध्ये मुक्त विद्यापीठ नाहीत. कुठे कुठे नाही आहेत बघा? आंध्र प्रदेश, झारखंड, गोवा, हिमाचल प्रदेश, हरियाणा, आसाम वगळता सगळ्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट मध्ये नाही आणि सिक्कीम. इतक्या सगळ्या ठिकाणी नाही. सजग नाव लक्षात ठेवा. सजग, SAJHGH, सजग. त्याच्यावरून तुम्हाला या स्टेटची नावं लक्षात राहतील जिथं की ओपन युनिव्हर्सिटी नाही. न्यू दिल्ली वगळता कोणत्याच युनियन टेरिटरीमध्ये मुक्त विद्यापीठ नाही. ओके. आपल्या युनियन टेरिटरीमध्ये किती आहेत आपल्याकडे सध्या युटी? त्यातली फक्त जर एक सोडला तर 7 मध्ये आपल्याकडं मुक्त विद्यापीठ नाही. ओके. आणि एक नॉर्थ ईस्टर्न स्टेट आसाम सोडलं की बाकीच्या 6 ठिकाणी मुक्त विद्यापीठ नाही. ओके. आणि ही राज्य पण लक्षात ठेवा. त्यांनी असं विचारलं होतं 2021 ला, खालीलपैकी कोणत्या राज्यात ओपन युनिव्हर्सिटी नाही, असा प्रश्न होता. तुम्ही जेव्हा JSCचा अभ्यास करताना तुम्हाला ते लक्षात येईल. सोनीपत, हा तेच गडबड होते. कुठला म्हणता तुम्ही? हा ती गडबड होते म्हणून आसाम दिलेलं तिथे. आपल्याला हरियाणा वाटेल ना ते सोनीपत वरून. ओके. तिथं आसाम होतं त्यांच्या लिस्टमध्ये, त्या मुद्दाम म्हणून लिहिलेलं आहे. हे जे खालचे युनिव्हर्सिटीज आहेत ना, ते सगळे आपल्या नावावरून गडबड होईल म्हणून आपण लिहिलेलं आहे. आता तिथे ते डिस्ट्रिक्ट आहे की गाव आहे ते माहिती नाही. सोनीतपूर आहे का? तर ते कन्फर्म करतात. सोनीपत आहे का सोनीतपूर आहे बघा. पूर का?
बरोबर आहे काय सोनितपूर? ओके. सोनितपूर किंवा सोनीपत याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर ते एकदा फक्त कन्फ्युज दूर करा, तिथं लिहून घ्या, गोल करून लिहा आणि सर्च करा ते काय आहे ते. आता ओपन युनिव्हर्सिटी बद्दलच थोडी फार माहिती आपण बघूया. जगातली पहिली ओपन युनिव्हर्सिटी कुठे असली पाहिजे? लंडन, 1969 ला. ओके. भारतातील ओपन युनिव्हर्सिटी संबंधित समित्या कुठल्या कुठल्या आहेत बघा. एक आहे पार्थ सारथी समिती 1975. दुसरी आहे शहा समिती 1983. ओके. पार्थ सारथी आणि शहा समिती दोन्ही सुद्धा नावं लक्षात ठेवा. भारतात उच्च शिक्षण घेणाऱ्यांपैकी 25% विद्यार्थी दूरस्थ शिक्षण घेतात. किती? आणि इग्नू मध्ये किती होते? 20%. ओके. दूरस्थ शिक्षण यासाठी इग्नू अंतर्गत DEC म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिल होते 2012 मध्ये. त्याच्याऐवजी UGCच्या अंतर्गत डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो कार्यरत आहे. आता काय कार्यरत आहे? डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो कार्यरत आहे. की माधव मेनन नावाची एक समिती होती, त्यांनी ही शिफारस केली आणि त्याच्यानुसार आपण DEB ची स्थापना केलेली आहे. ओके. इतक्या सगळ्या इन्स्टिट्यूट आपल्या बघून झालेले आहेत. तर हा एक मुद्दा त्याच्यात आपल्याला फक्त ऍड करायचा होता, तो ऍड झालेला आहे. आता एक ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिसला सुरुवात करूया. ऑलमोस्ट 101 प्रश्न आहेत, त्याला 2 तास लागतील.